आजच्या प्रशिक्षणाच्या दिवसातील शेवटच्या छोटेखानी सत्राकडे आपण जातोय. मित्रांनो, जशी काही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात, तशी काही वाणीसुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. असेच हवीशी वाणीचं वैभव ज्यांना प्राप्त आहे असे आपले मार्गदर्शक पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी इथं उभा आहे. त्यांचा परिचय असा आहे. आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत श्री अमृत सुभाष ढगे. हे त्यांचं नाव आहे, पण या नावापेक्षा जास्त ते कोणत्या नावांनी परिचित असतील तर ते नाव आहे RJ अमृत. त्यांचं शिक्षण आहे MA इन इकॉनॉमिक्स, MA इन मास कम्युनिकेशन. त्याचबरोबर वाणी नावाचा एक कोर्स त्यांनी केलेला आहे जो भारत प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं घेतला जातो. त्याचबरोबर स्किल इंडिया नावाच्या संस्थेकडून घेतला जाणारा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नावाचं सुद्धा प्रमाणपत्र त्यांनी प्राप्त केलेलं आहे. सध्या ते दैनिक भास्कर समूहाचे सोलापुरातील एकमेव लाईव्ह FM असणारे 95 माय FM चॅनलमध्ये रेडिओ जॉकी म्हणून गेल्या 7 वर्षापासून कार्य करीत आहेत आणि दररोज संध्याकाळी हॅपी इव्हिनिंग नावाचा एक शो चालवून ते आपल्या सर्व श्रोत्यांचं या ठिकाणी मनोरंजन करीत असतात. या कार्याबरोबरच ते अभिनयसुद्धा करतात. म्हणजे अनेक वेगवेगळ्या नाटकातून, एकांकिकातून, लघुनाटिका, चित्रपट आणि 4 चित्रपटांमधून सुद्धा त्यांनी अभिनयाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर नृत्याची सुद्धा त्यांना आवड आहे. महाविद्यालयीन कालखंडामध्ये अनेक नृत्याचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. संगीताची सुद्धा आवड आहे. अनेक नाटक आणि एकांकिकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिलेलं आहे. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचं स्वच्छ भारत अभियान, भारत निवडणूक आयोग, सोलापूर हाफ मॅरेथॉन स्पर्धा आणि कॅक्टस फाउंडेशनच्या ते ब्रँड ॲम्बॅसडर म्हणून काम करतात. एक मोठं काम त्यांनी सामाजिकदृष्ट्या या ठिकाणी आपल्यासोबत घेतलेलं आहे. त्यांचे विशेष छंद वगैरे म्हणजे वाचन, संगीत, फोटोग्राफी, नाटकं, सिनेमा यामध्ये ते झोकून देऊन या ठिकाणी काम करत असतात. अनेक वेगवेगळे मानसन्मानसुद्धा त्यांना मिळालेले आहेत. अनेक ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवलं जातं. राज्य नाट्य स्पर्धांमध्ये त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचं मानद सदस्यत्व त्यांना मिळालेलं आहे. आणि याबाबतीत विशेष सांगायची गोष्ट की सर्वात कमी वयामध्ये मानद सदस्यत्व मिळणारी ही पहिली व्यक्ती या ठिकाणी ठरलेली आहेत. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे ते गेस्ट लेक्चर म्हणूनसुद्धा कार्यरत असतात. तर अशा गुणवंत आणि वाणीवंत अशा आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आणि मार्गदर्शकांचं या ठिकाणी मी व्यासपीठावर उपस्थित असणारे कुंटे सर आणि बोधाराम सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागतपर सत्कार या ठिकाणी करावं. धन्यवाद सर. यानंतर मी अमृत सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी माईकचा ताबा घ्यावा. नमस्कार, गुड आफ्टरनून. आदरणीय व्यासपीठ आणि सन्माननीय सर्व गुरुजन वर्ग, सादर वंदन करून तुम्हाला आजच्या या लेक्चर नाही म्हणणार, मला जेवढं कळालं आहे तेवढं जे काही वेगळं शिकण्याचा प्रयत्न होता ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल. आजवर हजारो विद्यार्थी तुमच्या हातून घडून गेलेले आहेत जे आपापल्या क्षेत्रामध्ये खूप छान पद्धतीनं काम करत आहेत. तसाच मीही एक आज ज्या ठिकाणी उभा आहे त्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी, संगमेश्वर कॉलेज 2013ची बॅच. आणि आज या ठिकाणी इथं प्रमुख अतिथी म्हणून हा जो काही सन्मान संगमेश्वर महाविद्यालयाकडून मिळालेला आहे त्याबद्दल मी संगमेश्वर महाविद्यालय, माननीय उपप्राचार्य सर, प्राचार्य सर आणि डॉक्टर गणेश मुळेगावकर सर यांचा मी मनस्वी आभारी आहे की आपण मला या योग्य समजलात आणि इथं आज मला बोलवलं त्याबद्दल. मी स्वतः जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा लेक्चर ही गोष्ट मला स्वतःला फार आवडत नव्हती. त्यामुळं आजचा तसा काही पार्ट नसणार आहे, कारण जे मला आवडत नव्हतं ते मी देतही नाही. त्यामुळे आपलं हसत खेळत सेशन असणार आहे. या दरम्यान तुम्हाला काही विचारावंसं वाटलं तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता, किंवा या आपल्या
काही जी माहिती सांगणार आहे त्याच्या शेवटला आपण एक क्वेश्चन आन्सर सेशन ठेवणार आहोत, ज्यामध्ये तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही बिनधास्त विचारू शकता. सुरुवात माझी कशी झाली आणि तिथून मी रेडिओपर्यंतचा हा प्रवास कसा आहे अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. 10वी झाली 2005 साली मार्चमध्ये, आणि त्यानंतर 11वीला DAV वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. आणि बऱ्याच जणांचं असतं की 11वीला कोण फेल होत नाही, आणि मग मनात ठरवलं की अशक्यही शक्य करून दाखवू. 11वीला फेल झालो, काहीतरी वेगळं करायचं होतं, आणि घरच्यांनी तेवढा फ्री हँड दिला की तुला इच्छा नसेल तर नको शिकूस, आमची काही जबरदस्ती नाही आहे. आणि अगदीच सिरियसली मीही घेतलं ते. तिथून 2010पर्यंत काहीच नाही केलं. पण मधल्या एका पिरियडमध्ये घरी पॉकेट मनी मागितल्यानंतर आईने सांगितलं की तू काहीच करत नाही तर तुला पॉकेट मनी मिळणार नाही, तू शिक्षणही घेत नाही आणि कामही करत नाही आहे. मग ते इगो दुखावला. मग ते वैयक्तिक कुठंतरी छोटे मोठे असे काहीतरी कामं करत सुरुवात केली कामाला, जेणेकरून आपला पॉकेट मनी तरी आपल्याला मिळायला लागेल. आणि हे करता करता 2010 साली असं रिअलाईज झालं की ज्या ठिकाणी मी काम करत होतो तिथं 10वीच्या बेसवर फार मला पुढची पोस्ट मिळत नव्हती. काम करत नव्हतं अशातला भाग नाही, बऱ्यापैकी चांगल्या त्यावेळी KPOजमध्ये मी काम केलं. नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग पुण्यामध्ये बजाज फायनान्स असेल किंवा बजाज ऑटो जे निगडीला आहे, त्यांचं जेव्हा डॉक्युमेंटेशनचं प्रोसेसिंग सुरू होतं तर त्या प्रोजेक्टवर मी काम करत होतो. शिक्षण फक्त 10वी होतं तेव्हा, आणि टीम लीडर म्हणून काम करत होतो. पण दुर्दैवानं ऑफिशियल ती पोस्ट मिळत नव्हती, कारण 12वी मिनिमम पाहिजे होतं तेव्हा. मग ठरवलं की आता आपल्याला 12वी करायचीच आहे, आणि अत्यंत प्रामाणिक विद्यार्थ्याप्रमाणे मंद्रुपला ॲडमिशन घेतलं मी. का घेतात हे मी काही वेगळं सांगणार नाही. आदरणीय जिल्हाधिकारी केडाम सर यायच्या आधी आमची 12वी झाली मंद्रुपमधून. आणि त्याच्यानंतर असं मित्रांमध्ये बसल्यानंतर गप्पांमध्ये असं ठरलं की काय करायचं बे, काय तर करू टाईमपास. मग करायचं काय, कॉलेज करू असं म्हणून शिवदारे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं BA फर्स्ट इयरला. आणि तिथून BA फर्स्ट इयर सेकंड इयर केलं. इकॉनॉमिक्स हा विषय घेतला, आणि मग इथं संगमेश्वर कॉलेजमध्ये 3rd इयरसाठी आलो, कारण तिथं 3rd इयरला हा विषय नव्हता. आणि त्याच्यानंतर मग MA इकॉनॉमिक्स वालचंद कॉलेजमधून केलं. आता हे सगळं करण्याचं कारण एकच होतं माझं की BA फर्स्ट इयरला जाईपर्यंत टाईमपास काहीतरी करायचं आहे आपल्याला, बसल्या बसल्या वेळ जात आहे, मग शिकू. हुशार नव्हतो हा भाग नव्हता, पण आळशी होतो. आणि मग काहीतरी शिकू म्हणून हा प्रवास सुरू झाला. आणि 2010 साली आमचा संबंध आला युवा महोत्सवाशी, आणि तिथून आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली म्हणायला खऱ्या अर्थानं हरकत नाही. नाटकाचा आणि आमचा शून्य काही संबंध होता. माझं पूर्ण बालपण मुस्लिम पाछापेठेत गेलेलं आहे. माझ्या भाषेवरून जरी वाटत नसलं तरी पूर्ण लहानपणापासून आत्तापर्यंतचं सगळं शिक्षण सोलापूरमध्येच झालेलं आहे. आणि भाषिक म्हणाल तर फारसा काही शुद्ध भाषा फार काही बोलता येत नव्हती, किंवा काही संबंधच नव्हता. कुठं काय राहिला बे आहे बाचं बेलाही शान आहे का, याच लेवलला. आणि अशीच माझी भाषा होती जी सर्वसाधारण नॉर्मल सगळ्या सोलापूरकरांची आहे तशीच होती. मग जेव्हा नाटकाशी संबंध आला तिथून बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकायला मिळाल्या. नाटक शिकता आलं. मी डान्सही करत होतो, तर युवा महोत्सवात डान्स करायला लागलो. आणि पहिल्या वर्षी महोत्सव केल्यानंतर वाटलं की हे भारी आहे. मग आपल्याला BA फर्स्ट इयर पास गावायचं आहे, कारण सेकंड इयरला आपल्याला युवा महोत्सव करायचा आहे. तर या फक्त आणि फक्त युवा महोत्सव नादात MA इकॉनॉमिक्स झालं आहे माझं. मग त्यातला काही विचाराल तर मला काही कळणार नाही फार. परीक्षेच्या आदल्या वेळी एकदम जबरदस्त ताणून अभ्यास करायचा, रात्रभर जागून, आणि पास व्हायचं हे ठरलेलं होतं. आणि मग का तर युवा महोत्सव आपल्याला करता येईल म्हणून. पण त्या युवा महोत्सवात काम करायला सुरुवात केल्यानंतर किंवा संधी जेव्हा मिळत गेली तेव्हा पडेल ती गोष्ट करायला मिळणं, म्हणजे त्यावेळी एक नवीन एनर्जी असती, तरुण रक्त असतं, आणि जी काही गोष्ट आपल्याला समोर आली आहे ती करायची आहे हे होतं. मला बॅकस्टेज मिळालं मी करणार आहे, मला नेपथ्य करायला मिळालं मी करणार आहे, मला म्युझिक करायला मिळालं मी करणार आहे, मला ॲक्टिंग करायला स्कोप आहे तर मी तेही करणार, मला डान्स करायला मिळालं मी तेही करणार. किंवा जिथं जिथं मला जे काही मिळतं त्या हावऱ्यासारखं सगळं करण्याचा प्रयत्न करत गेलो. आणि कदाचित तीच गोष्ट होती की जी बरंच काही त्यामधून मला शिकता आलं. आणि मग तिथून हा सगळा असा कल्चरल जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा एक मी ज्यांच्याकडे शिकायचो सुनील गुरव सरांकडून मी माझ्या नाटकाची सुरुवात केली. आणि सर नेहमी म्हणायचं आहे मला की नाटकामुळं माणूस घडतो. तर तो भाग स्वतःमध्ये मी अनुभवला, नाटकामुळे माणूस कसा घडतो. आता बऱ्याच जणांना इथं असं वाटतं की नाटक
दिवसभर आपलं काम झालं, संध्याकाळी काही वेळ नाही आहे, मग काय करायचं, चला नाटक करूयात, अशी गोष्ट नाही आहे. ती सिरियसलीच करण्याची गोष्ट आहे, ज्याचा खूप मोठा फायदा मी सध्या आत्ता माझ्या करिअरमध्ये अनुभवतो आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की नाटक चला करूयात, पण मग त्यातून आउटपुट काय, इन्कम सोर्स काय, पैशांचं काय, कारण सगळी नाटकं करता येतात, पैशांची नाटकं नाही करता येत. तर मग त्या गोष्टी फक्त तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये, तुमच्या करिअरमध्ये किंवा जे तुम्ही शिकलात त्याच्यामध्ये कसं इम्प्लिमेंट करू शकता, या दृष्टीनं आपण कधी बघत नाही त्याच्याकडं. आपण कुठंतरी थोडंफार वाहवत गेलो तर मग ते अवघड होऊ शकतं. आणि सुदैवानं त्या गोष्टी झाल्या नाहीत. सोलापुरातल्या अनेक वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडं काम करता आलं, वेगवेगळ्या संस्थांमधून काम करता आलं, तर त्यामधून भरपूर सारं शिकायला मिळालं. आणि मग आत्ता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरं मराठीला, पण खरंच अजूनही बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर मी चुकीचं म्हणत नाही आहे, बोलीभाषा ही डेफिनेटली त्या शहराची, त्या ठिकाणची, त्या गल्लीची ही असलीच पाहिजे, कारण तीच संवादाची सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण बोलीभाषेतून आपण काय म्हणतो हे समोरच्याला कळालं आणि समोरचा काय म्हणतो हे आपल्याला कळलं तरी बास आहे. मग आता प्रमाण भाषा कुठं आहे, तर प्रमाण भाषा ही जपणं हे तुमच्या सगळ्यांकडे असं मला वाटतं. कारण तुम्ही सगळेजण तितकेच जबाबदार आहात, की कारण तुम्ही जे समोर देणार आहात ती मुलं घेणार आहेत. तर मुळात तुमच्याकडूनच ते जास्त गेलं तर खूप आम्हाला विद्यार्थ्यांना बरं वाटेल. कदाचित विद्यार्थ्यांना ते बोलता येईलच असं नाही, पण विद्यार्थ्यांना कधी ना कधी त्याचा डेफिनेटली फायदा हा होईल त्या भाषेचा. जी भाषा सुधारण्याचा खूप मोठा फायदा नाटकामुळं झाला आणि माझ्या करिअरमध्ये मला झाला. आणि हा सगळा प्रवास करता करता कुठंच लहानपणी असं ठरवलेलं नव्हतं की मला पुढं जाऊन रेडिओमध्ये करिअर करायचं आहे, मला नाटकामध्ये काम करायचं आहे, असं काहीही ठरवलेलं नव्हतं. गो विथ द फ्लो हा माझा पूर्ण प्रवास आहे. अर्थात हा सगळ्यांचा असेलच असा नाही, उलट ध्येय असणं हे चांगलीच गोष्ट आहे, पण सुदैवानं गो विथ द फ्लोमध्ये चांगल्याच गोष्टी मिळत गेल्या. आणि हे सगळं करता करता एके दिवशी सडनली आकाशवाणीच्या जागा निघाल्या तसं पेपरमध्ये वाचलं. मी सगळे हुतात्म्याच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसल्यानंतर म्हणाले की आता काय करायचं. जसं सेम BA फर्स्ट इयरला झालं होतं की चला टाईमपास म्हणून करू, तर तसं हेही टाईमपास म्हणून परीक्षा देऊन बघू असं म्हणून आम्ही ती परीक्षा दिली. 3 स्टेजेसमध्ये ती एक्झाम घेतली जाते. पहिल्यांदा लेखी परीक्षा असते आणि त्याच्यामध्ये पास झालात तर तुमची व्हॉईस टेस्ट असते आणि मग तुमचा इंटरव्ह्यू असतो. अशा त्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून ती परीक्षा तुमची घेतली जात असते आकाशवाणीसाठीची. आणि त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग होतं. त्याच्यानंतर तो वाणी सर्टिफिकेशन कोर्स आहे जे आमच्या वेळी झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर वाणी कोर्स झाल्यावर तुमचा आवाज ऑन एअर तिथं जाऊ शकतो. आणि सुदैवानं त्या गोष्टी मिळाल्या. पण रेडिओला आकाशवाणीला फार काम करता आलं नाही. 1च वर्ष काम केलं, ते अगदी थोडंफार अशा प्रमाणातच. संतोषदादा इथं आहे आमचे मोस्ट सिनियर आकाशवाणीमधील. तर तिथं करण्याचा एक वेगळा अनुभव होता. काय फॉर्मॅटमध्ये ते काम करतात, कशा पद्धतीनं काम करतात. अभिजात भाषा म्हणतो किंवा भाषा शुद्ध असणं किंवा प्रमाण भाषा असणं याचं काय महत्त्व आहे किंवा का ती इतकी महत्त्वाची आहे, यातल्या बऱ्याच गोष्टी तिथं कळत गेल्या. बरेच भाषेचे उच्चार तिथं आम्हाला कळत गेले आणि याचा खूप मोठा फायदा झाला. त्याच्यानंतर एका लोकल न्यूज चॅनलला ॲज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून मी काम करायला लागलो आकाशवाणी सोडल्यानंतर. BR न्यूज चॅनल तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल, पाहिलं असेल. जेव्हा BR न्यूजची सुरुवात झाली, सुरुवातीचे 2 वर्ष तिथे ॲज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून मी काम करत होतो. म्हणजे जे बातमी आपण ऐकतो आणि त्याच्यानंतर जे व्हिज्युअल्स आपल्याला दिसत असतात. आता समजा एका ठिकाणी 7 रस्त्याला ही ऑफर चालू आहे आणि नंतर ते ऑफरचे जे व्हिज्युअल सुरू असतात आणि त्याच्या मागं जे व्हॉइस ओव्हर तुम्हाला ऐकू येत असतात त्याला म्हणतात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. न्यूजसाठीच आहे ते व्हॉइस ओव्हर करायला लागलो. आणि ते करता करता इंटरव्ह्यूज वगैरे या सगळ्या गोष्टी घेणं, बातमीपत्र सांगणं, प्रॅक्टिस करतच त्या गोष्टी शिकत गेलो. याचं काही ऑफिशियली कुठेही कसलंही शिक्षण घेतलेलं नव्हतं. आणि पण अनुभवाने त्या सगळ्या गोष्टी शिकत गेलो. आवड होती. आणि असा हा प्रवास सुरू असतानाच एके दिवशी रेडिओची ऑफर आली. रेडिओमध्ये पण मी प्रायव्हेटला कधी आधी काम केलेलं नव्हतं. इथलं MyFMची ऑफर आली, तिथला इंटरव्ह्यू दिला. 3 जवळपास माझे इंटरव्ह्यू झाले सिनियर्सकडून आणि 3हीमध्ये सिलेक्ट झालो. आणि गेल्या 7 वर्षापासून इथं MyFMला आत्ता रेडिओ जॉकी म्हणून काम करतो आहे. त्यामुळं माझं ॲज सच असं काही ड्रीम नव्हतं किंवा काही स्वप्न नव्हतं किंवा काही ध्येय नव्हतं की मला रेडिओत काम करायचं आहे. गो विथ द फ्लोमध्ये या सुदैवानं चांगल्या गोष्टी मिळत गेल्या आणि आत्ता इथं काम करतो आहे. आजही बऱ्याच वेळेला आम्हाला विचारताना असं होतं की जसं नाटकवाल्यांना विचारलं जातं की काय करतो, मी नाटक करतो. ठीक आहे, पोटापाण्यासाठी काय करतो. म्हणजे अजूनही लोकांना विश्वास नाही की पोटापाण्यासाठी पण नाटक करू शकतात, TV करू शकतात, सिनेमा करू शकतात. तसंच रेडिओच्या बाबतीत पण आहे
की ठीक आहे तू रेडिओ जॉकी आहे, मग पोटासाठी काय करतो? म्हटलं पोटासाठीच मी रेडिओ जॉकिंग करतो. मग काही जणांना नुसतं गप्पा मारायची सवय असते, मी माझ्या त्या गप्पा पण विकतो म्हणलं, मी त्याचे पण पैसे घेतो. एवढ्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्याच्यातून खूप चांगल्या गोष्टी मिळू शकतात. आता बेसिकली किती जणांना हा प्रश्न आहे की आजच्या काळात खरंच रेडिओ कितपत युजफुल आहे? युजफुल आजच्या काळात रेडिओ नाही आहे असं किती जणांना वाटतं? काय बिंदास, काय ह्याच्यावरून कोण जज करणार नाही आहे. नाही तर नाही वाटत, वाटतं तर वाटतं आहे. किंवा आजच्या काळातही रेडिओ युजफुल आहे असं किती जणांना वाटतं? किंवा तुमच्यापैकी रेडिओ किती जण ऐकतात आजही? कुठलाही ऐकत असाल तुम्ही, आकाशवाणी ऐकत असाल, कुठलाही रेडिओ स्टेशन ऐकत असाल बऱ्यापैकी, म्हणजे आत्ता उपस्थितांपैकी जवळपास 40 ते 45% लोक हे रेडिओ आजही ऐकतात. डेडिकेटेड घरामध्ये रेडिओचा डबा जसा आधी असायचा आपल्या लहानपणी, आई बाबा आपले लावायचे, तसा बॉक्स किती जणांच्या घरी आहे? फार कमी आहे, बरोबर. मॅक्झिमम आत्ता सध्या रेडिओ ऐकला जातो तो म्हणजे गाडीमध्ये किंवा कुठल्या तरी ठिकाणी कॅन्टीनमध्ये किंवा घरामध्ये लावलेला असतो, मोबाईलवर ऐकला जातो. रेडिओची माध्यमं बदलली आहेत. आधी तो एक ट्रान्झिस्टर यायचा, त्याच्यानंतर मग रेडिओचा सेट यायला लागला आणि मग त्याच्यानंतर FM बँड आल्यानंतर मोबाईलमध्ये आलं आहे, छोटे FM बँडचे रेडिओ येत होते. फक्त कन्वर्ट होत गेल्यात, थांबलं कुठंच नाही आहे. बरं, आज एवढ्या सगळ्या गोष्टी अपडेटेड आहेत की आपल्याला बोटही दाबायची गरज नाही आहे. कारमध्ये बसलो आणि हे सिरी किंवा हे गुगल प्लीज प्ले दिस सॉन्ग असं म्हणाल तर ते तुम्हाला जे हवं ते गाणं ऐकवतं. एवढं सगळं, म्हणजे एक तुम्हाला असं बटन असं प्रेसही करायचं नाही आहे. त्या जमान्यात लोक रेडिओ ऐकतात. काय असू शकेल? का ऐकतात? काय वाटतं? काय ऐकत असतील? तुम्हाला हवं ते तुमच्या समोर उपलब्ध आहे, काय म्हणाल ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतं, तरी देखील लोक रेडिओ ऐकतात. काय वाटतं सर? प्लीज. रिलेट टू अस. ओके, हां. न्यूज ओरिएंट. ओके, ऑथेंटिक. येस. अजून आपली रोटीनची कामं करत आपण रेडिओ ऐकू शकतो. हां, ओके. हां मॅम. हां. बरोबर. येस. येस, थँक्यू सो मच सर. एवढ्या सगळ्या गोष्टी आत्ता आपण तुमच्याकडूनच आलेल्या आहेत. त्यामुळं ॲज अ लिस्नर म्हणून तुम्ही सांगितलेलं की काय रेडिओ का ऐकला जातो आजही. त्यामुळं आज एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढ्या सगळ्या ॲडव्हान्स बाबी अवेलेबल असताना पण आज रेडिओ इतक्या मोठ्या प्रमाणात ऐकला जातो. फक्त त्याचं वे ऑफ प्रेझेंटेशन आत्ता थोडंसं बदललेलं आहे. वेगळ्या पद्धतीनं तुमच्यासमोर ते प्रेझेंट होत असेल. त्यातली गाणी बदलली आहेत, त्यातले स्टाईल बदलले आहेत, त्यातले इनोव्हेटिव्ह आयडियाज बदललेले आहेत. वेगवेगळे प्रयत्न रेडिओवर केले जातात. पण रेडिओ ऐकणं आज कमी जरी झालेलं असलं तरी बंद झालेलं नाही आहे. रेडिओचा लिस्नर हा अजूनही रेडिओच ऐकतो. गाडीमध्ये रेडिओ ऐकण्याचं कारण किंवा जेव्हा केव्हा रेडिओ ऐकतो, सरप्राईज इलिमेंट रेडिओमध्ये असतो. पुढं काय येणार आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे आणि तो कुठंतरी आपल्याला सायकोलॉजिकली हिट करतो. कधी तुम्ही कुठलंही गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या त्या गाण्याच्या काहीतरी आठवणी ठरलेल्या असतात. गाणं कुठलंही असेल, प्रेमाचं असेल, ब्रेकअपवाला असेल, मोटिवेशनल असेल किंवा अजून कुठलं असेल, त्या गाण्याच्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आठवणी हिट करतात आपल्याला. आपण ते गाणं ऐकत असताना हिट करतात म्हणजे काय, एखादं गाणं ऐकत असताना आपल्याला त्या गाण्याचं इन्सिडेंट काहीतरी असेल की तो ज्या सिनेमातलं गाणं आहे ते सिनेमा कोणासोबत तरी बघितलेला असेल किंवा मित्रांसोबत काहीतरी घटना घडलेली असेल किंवा ब्रेकअप झाल्यानंतर मॅक्झिमम ते गाणं ऐकलेलं असेल किंवा घरामध्ये एक छान प्रेरणा देणारं म्हणून ते गाणं बऱ्याचदा कानावर पडलेलं आणि किंवा अशा पॉईंटमध्ये की तुम्ही तुमच्या एकट्याच्या कोशात आहात, एकांतात आहात आणि तुम्हाला त्यावेळी ते गाणं ऐकायला मिळालं आहे. कुठंतरी ते आत लपून बसलेलं असतं, दडून बसलेलं असतं आणि एक त्याची वेगळी जागा असते त्या गाण्याची. ते तुम्हाला हिट करतं आणि हीच ताकद रेडिओची आहे. आणि कुठंतरी हे रेडिओला कनेक्ट करतं लोकांना. तर बेसिकली असा हा रेडिओ फॉर्मॅट आजच्याही युगामध्ये 2025मध्ये जिथं आपण ChatGPTपर्यंत आलेलो आहोत किंवा बऱ्याच गोष्टी रेडीमेड आपल्याला आत्ता मिळत आहेत, फार काही करायची गरज नाही आहे, तिथंही क्रिएटिव्हिटीचं क्षेत्र म्हणून रेडिओ खूप ताकदीनं आजही उभा आहे. तर आता राहिला प्रश्न हा झाला रेडिओ आणि माझा प्रवास झाला. किती जणांना वाटतं की विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, BBA, MBA या गोष्टी सोडून रेडिओ पण एक फील्ड आहे की ज्यामध्ये तुम्ही काम करू शकता आणि चांगलं
कमवू शकता असं किती जणांना वाटतं किंवा रॅदर त्याबद्दल माहिती आहे? हां, येस प्लीज सर, प्लीज प्लीज. हां, येस एक्झॅक्टली. हां प्लीज. तुम्ही 1 मिनटं सगळे अमृत म्हणाला तरी चालेल, कारण तुम्ही ऑलरेडी माझे शिक्षक आहात सगळे. अमृत म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. येस. हो. हां हां. हो. हां, बरोबर. राईट. हां. ओके. येस येस. विचारताय की सांगताय तुम्ही? नाही नाही, म्हणजे मला सॉरी, मला कळालं नाही म्हणून मी विचारतोय. येस. हां, टेक्निकल हा क्वेश्चन आहे. हां, ओके, येतो, त्याच्याकडे पण येणार आहे तोही भाग ह्याच्यामध्ये. तर बेसिकली हा रेडिओ काय होतं ते आत्ता आपण जाणून घेतलं, आणि रेडिओबद्दल तुमच्या मनातले प्रश्न, आता तर 11वी-12वीला अभ्यासाचाच तो भाग आहे. तर बेसिकली मी आत्ता जिथं काम करतो ते आहे 95 माय FM. 95 ही फ्रिक्वेन्सी आहे. जेव्हा तुम्ही ते FM मध्ये ट्यून करता तेव्हा 95 फक्त ट्यून केल्यानंतर तुम्हाला ऐकू येतं. असे बरेच वेगवेगळे स्टेशन्स आहेत, त्या स्टेशनची ती फ्रिक्वेन्सी आहे, आणि त्या फ्रिक्वेन्सीवर ते स्टेशन ऐकू येतं. तर हे मी जिथं काम करतो किंवा रेडिओ ज्या ठिकाणी आहे, रेडिओ म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना डोळ्यांसमोर येतो रेडिओवर बोलणारा माणूस आणि रेडिओवर ऐकू येणारी गाणी. आपल्याला वाटतं की हे म्हणजेच रेडिओ आहे, आरजे अमृत म्हणजे रेडिओ आहे, किंवा अजून आपण ज्याला ऐकलो हा म्हणजे रेडिओ आहे. पण रेडिओ फक्त एवढाच आहे का? तर नाही आहे. मी म्हणून विचारत होतो की रेडिओमध्ये पण करिअर होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का? तर हो, मी फर्मली हो म्हणेन, कारण रेडिओ फक्त हे आर्जिंग पुरतं नाही आहे. रेडिओ वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज काम करतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना फक्त आपण रेडिओ ऐकलेला माहिती असतो, आपल्याला आवडत असतं. काही जणांचं सुदैवानं रेडिओ स्टेशन बघून झालेलं असेलही, किंवा दुर्दैवानं काही जणांनी अजून रेडिओ स्टेशन कसं असतं, रेडिओचं कामकाज कसं चालतं, त्याचा सेटअप कसा असतो, स्टुडिओ कसा असतो, हे पाहता आलं नसेल तुम्हाला. रेडिओ हे प्रोग्रामिंग डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, ॲडमिन डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, टेक्निकल डिपार्टमेंट, या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज रेडिओचं कामकाज चालत असतं. मी जे काम करतो रेडिओ जॉकी, आणि जे तुम्हाला हे क्रिएटिव्ह रायटिंगचं काम करणारे कॉपीरायटर्स असतात, आणि हे सगळं पॅकेज करणारे, आम्ही आवाज दिल्यानंतर त्याची जाहिरात बनवणारे हे जे असतात ते प्रोमो प्रोड्युसर्स, ही सगळी मंडळी जी आहेत ती प्रोग्रॅमिंग डिपार्टमेंटमध्ये येतात. त्याच्या अंडर ही लोकं काम करत असतात. त्याच्यानंतर आता एवढं सगळं रेडिओ चालवणं, मग रेडिओला पैसा मिळणार कुठून, किंवा रादर कुठलाही मीडियाचा उत्पन्नाचं साधन काय आहे, तर त्यावरच्या असणाऱ्या जाहिराती. तर त्या जाहिराती कलेक्शनसाठी किंवा त्या जाहिराती आणण्यासाठी सेल्स टीम असते, ज्यामध्ये MBA झालेले विद्यार्थीच प्रेफर करतात सेल्ससाठी. तर ती टीम काय करते, तर मार्केटमधून, आता समजा एक जण दुकानदार आहे, त्याला ह्या दुकानाची जाहिरात करायची आहे, तर ती जाहिरात आणण्याचं काम ती मार्केटिंग टीम करत असते, सेल्स टीम करत असते. आणि त्याच्यानंतर टेक्निकल टीम, म्हणजे जिथं ज्या FMचं स्टेशन आहे तिथं अगदी आतमध्ये पाय ठेवल्यापासून तिथं जी पहिली लाईट दिसते तिथंपासून भिंतीच्या आतमध्ये कुठल्या ठिकाणी कुठली वायर आहे, कन्सोलची कुठली वायर कुठं जोडली गेलेली आहे, हे सगळं बघण्याचं काम ही टेक्निकल टीम करत असते. त्या स्टेशनचा इंजिनियर असतो, स्टेशन इंजिनियर. स्टेशन फारच मोठं असेल तर त्यांना असिस्टंट बरेच असतात, पण बेसिकली स्टेशन इंजिनियरच्या अंडरच ह्या टेक्निकल गोष्टी सगळ्या तिथं हँडल केल्या जातात. जसं मॅडमनी मगाशी प्रश्न विचारला होता की फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचे काय आपण ते करू शकतो का, तर ह्या गोष्टी येतात सगळ्या
सगळ्या टेक्निकल पार्टच्या अंडर. त्यानंतर जाहिराती आणलेलं, ऑफिसचा झालेला खर्च, सगळ्यांच्या पगारी, हे सगळं बघण्यासाठी ॲडमिन डिपार्टमेंट किंवा फायनान्स डिपार्टमेंट असतं. आणि जर कॉर्पोरेट ऑफिस असेल तर HR डिपार्टमेंट पण असतं नवीन पर्सन्स हायर करण्यासाठी. सो अशा वेगवेगळ्या सगळ्या डिपार्टमेंट वाईज रेडिओ काम करतं. आणि आता राहिला प्रश्न की रेडिओ म्हटल्यानंतर मला चांगलं बोलता आलंच पाहिजे, माझा आवाज चांगला पाहिजे, माझी भाषा चांगली पाहिजे. ठीक आहे, माझी भाषा चांगली नाही आहे, मला बोलता येत नाही, माझं शिक्षण MBA झालेलं आहे, ज्याचा रेडिओशी काहीच संबंध नाही. रेडिओमध्ये फक्त आर्जिंग करत असताना तुम्ही कुठल्या स्ट्रीममधून शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधून येता, तुमचं वय काय आहे हे मॅटर करत नाही. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे रेडिओ जॉकिंगसाठी. आता रेडिओ जॉकिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर घरी विद्यार्थ्यांनी सांगितलं किंवा विद्यार्थी साहजिकच आहे तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, सर मग ह्याच्यामध्ये असे किती आम्हाला पॅकेजेस मिळणार, पगारे मिळणार किंवा काय. रेडिओ जॉकिंगसाठी म्हणाल, अगदी सोलापूरसारख्या शहरापासून जरी आपण विचार केला, रेडिओ जॉकिंगसाठी कमीत कमी तुम्हाला 20,000 ते कमीत कमी 5 लाख पर मंथपर्यंत सॅलरी मिळतात. रेडिओ जॉकीला 20,000 ते 5 लाखापर्यंत ही रेंज आहे. अर्थात तो त्याला कसा डेव्हलप करतो, तो काय पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन आहे, त्याची पॉप्युलॅरिटी काय आहे, तो नवीन आहे का, तो जुना आहे का, तो किती पॉप्युलर आहे, ह्या सगळ्या गोष्टी नंतरचा भाग आहे. पण एक रेंज सांगितली, जर करिअर ह्याच्यामध्ये करायचं म्हणलंच तर मोठमोठ्या शहरांमध्ये जसं जाल किंवा वेगवेगळ्या सिटीजमध्ये जसं जाल तिथले वेगवेगळे पॅकेजेस तिथं मिळतात. जसं सेम IT कंपन्यांमध्ये. आता बऱ्याच IT कंपन्यांचा प्लस पॉईंट असा असतो की ते रिमोट लोकेशनला जरी असलं तरी त्यांचं पॅकेज हे त्या कंपनीच्या रूल्सनुसार चांगलं मिळतं त्यांना. पण इथं तसं नाही आहे. लोकेशन वाईज इथं पॅकेजेस चेंज होतात रेडिओ इंडस्ट्रीमध्ये त्या शहरांप्रमाणे. म्हणजे मेट्रो सिटी किंवा मोठं शहर 2 टायर 3 टायर सिटी, जसं आपलं सोलापूर हे 3 टायरमध्ये येतात आत्ता सध्या, त्यानुसार त्याचे पॅकेजेस आहेत. MBA केलेला विद्यार्थी असेल तो सेल्स टीममध्ये इथं चांगलं काम करू शकतो. सेल्स टीम त्यांची सॅलरी सोडून आम्ही स्वतः बघितलेलं आहे 1-1 लाख रुपये इन्सेंटिव्ह घेतलेले. सॅलरी वेगळी, 1-1 लाख रुपये त्यांच्या सेल्स टार्गेट कंप्लीट केल्यानंतर त्यांनी इन्सेंटिव्ज घेतलेले आहेत रेडिओमध्ये काम करताना. फायनान्स डिपार्टमेंट आहे, ज्याचं टॅली वगैरे झालेलं आहे, कॉमर्स झालेलं आहे, तो फायनान्स डिपार्टमेंटमध्ये रेडिओमध्ये काम करू शकतो. ज्याचं ENTC झालेलं आहे किंवा टेक्निकल कुठला कोर्स झालेला आहे, MCSC CCNA म्हणजे सिस्को सर्टिफाईड नेटवर्क इंजिनिअरिंग असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असेल, तशा टाईपचे काही कोर्सेस झालेले असतील तर स्टेशनमध्ये रेडिओमध्ये टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये तो माणूस काम करू शकतो. त्यामुळे रेडिओमध्ये असं नाही आहे की फक्त चांगलं बोलता आलंच पाहिजे किंवा काय, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, मोठमोठ्या स्टेशन्समध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून तिथं हायर करतात. आता व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट माहिती आहेत का तुम्हाला कोणाला, काय असतात? काही अंदाज शब्द ऐकला आहे? हा माहिती आहे, ऐकला आहे शब्द कुठं कधी? काय तुम्हाला काय वाटतं, काय म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे काय? तिथून बसून सांगितलं तरी चालेल. नॉट फिल्म्सचं डबिंग. येस, गुड. अनाउन्समेंट, सोलापूरचे अमीर तडवळकर. येस, अजून हां, वेगवेगळ्यांना आवाज देणं. काय काय? श्रेयस तळपदेंनी पुष्पासाठी आवाज दिलेला आहे. हां, एखादी गोष्ट वेगवेगळ्या आवाजामध्ये सांगणं. मिमिक्री आर्टिस्ट म्हणजे काय? काय म्हणालात? व्हॉइस ओव्हरच. मिमिक्री आर्टिस्ट म्हणजे काय? वेगवेगळे आवाज काढणं. वर्गामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अनुभवला असेलच, आमच्यासारखे बॅक बेंचर्स कुठे असलं काय तर ओरडाओरडी कोण असतं वर्गात मिमिक्री आर्टिस्ट. फक्त त्याला पण मिमिक्री आर्टिस्ट म्हणून बघत नाही, आगाव मुलगा म्हणून बघतो किंवा ये तू बाहेर बघतो तुला. कधी आपण त्याला चांगलं घे, हे तुझं भारी आहे, जे केलं फक्त ते पुढे येऊन कर, नाही जमणार त्याला. त्या मुलाला जो कोणाची तरी नक्कल करतो वर्गामध्ये, त्याला जर तुम्ही ये पुढे येऊन आत्ता काय केलं ते करून दाखवा असं म्हणाल तर तो नाही करणार, कारण त्याच्या मनात ती भीती आहे. मग त्याची जी स्टाईल आहे त्याची ती करण्याची, ती तिथंच दाबली गेली. कारण तर त्याला माहिती आहे की हे मला रागवणार आहेत. ठीक आहे, तो नो डाऊट चुकीचं वागलेला आहे,
पण त्या चुकीच्या वागण्यातून त्याच्याकडून ती कला बाहेर पडलेली आहे. त्याला तर तुम्ही कसं ग्रो करताय किंवा त्याला काय वे देताय, त्याचा वे डेफिनेटली चुकलेला असेल. मग तुम्ही त्याचा वे चेंज करा. त्या मुलाचा त्याला विचारा, आज माझी नक्कल करून दाखवला तू, उद्या अजून कोणत्या शिक्षकाची करून दाखवशील. एखाद्या शिक्षकाची चालण्याची स्टाईल तो कॉपी करून दाखवू शकेल. वर्गातल्या एखाद्या गोष्टीची तो मिमिक्री करून दाखवू शकेल. वर्गात सर चिडल्यावर कसे असतात आणि सर नॉर्मल कसे असतात आणि सर खूप आनंदात असताना कसे असतात हे कदाचित काही विद्यार्थ्यांना करून दाखवता येत असेल. एखाद्याची नक्कल करणं ही झाली मिमिक्री आणि व्हॉइस ओव्हर करणं, एखाद्याचा आवाज बनणं, ह्या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि रेडिओ जॉकी आर्जिंग ही वेगळी गोष्ट आहे. व्हॉइस ओव्हर्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना व्हॉइस ओव्हर्स देऊ शकता, जाहिरातींना व्हॉइस ओव्हर देऊ शकता. हां, त्या व्हॉइस ओव्हरमध्ये आता अँकर व्ह्यू असतो, एक सरळ प्लेनवाला व्ह्यू असू शकतो, कॅरेक्टरवाला व्ह्यू असू शकतो. म्हणजे तो कोण कॅरेक्टर आहे, एखादा म्हातारा माणूस बोलतो, एखादा तरुण मुलगा बोलतोय, लहान मुलगी बोलतीये, हे वेगवेगळे तुम्ही व्हॉइस ओव्हर्स करू शकता. मिमिक्री आर्टिस्टना ह्याच्यामध्ये खूप मोठा फायदा होतो व्हॉइस ओव्हर आर्टिस्टमध्ये आणि व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये. व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीबद्दल काही अंदाज कोणाला आहे? व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट ही इंडस्ट्री आहे एक खूप वेगळी. जसं रेडिओ इंडस्ट्री वेगळी आहे, फिल्म इंडस्ट्री वेगळी आहे, नाटक हे पूर्ण वेगळं आहे, किंवा आणखीन असे बरेच IT इंडस्ट्री ही वेगळी आहे. तसं व्हॉइस ओव्हर आर्टिस्टची एक वेगळी इंडस्ट्री आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? किंवा काय अंदाज आहे त्याचा? हां, ॲनिमेशन्स. येस, परफेक्ट सर. ॲनिमेशन्स खरं तर खूप आधी सुरू झाले आपल्या भारतामध्ये. त्याही वेळापासून व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट इंडस्ट्री ही काम करते. बऱ्याच वेळेला बरेच कार्टून्स आपल्या लहानपणीचे डिझनेचे वगैरे यायचे, वॉल्ट डिझनेचे किंवा अजून दुसरे मोठे मोठे, पण ते आपल्या इथं बऱ्याचदा इंग्लिशमध्ये यायचं आणि बऱ्याचदा ते आपल्या भाषेमध्ये यायचं, हिंदीमध्ये मॅक्झिमम. आत्ता ते मराठी आणि रिजनल लँग्वेजमध्ये पण यायला लागलेलं आहेत. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती आहे व्हॉइस ओव्हर इंडस्ट्री. पर ही इंडस्ट्री एवढीच आहे का? तर नाही आहे. जाहिरातीसाठीचे व्हॉइस आहेत, फिल्मसाठी एखादा ॲक्टर खूप चांगलं काम करू शकतो पण त्याच्याकडे व्हॉइस नसतो, किंवा एखादा ॲक्टर एखाद्या भाषेमध्ये खूप चांगलं काम करू शकतो, दुसऱ्या भाषेमध्ये त्याला पॉसिबल नाही आहे त्याच्या आवाजात काम करणं. तर अशावेळी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट वापरले जातात. जसं श्रेयस तळपदेने पुष्पा या फिल्मसाठी अल्लू अर्जुनला डब केलेला आहे, म्हणजे त्याचा व्हॉइस तो झालेला आहे, तिथं त्याचा आवाज तो बनला आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्टमध्ये काही बऱ्याच जाहिराती आपण बघितलेल्या असतात. तर त्या जाहिराती या कधी 10 सेकंदाचा तुमचा ऑडिओ असतो, कधी 1 मिनिटाचा असेल, डॉक्युमेंटरी असेल 5 मिनिटाचा असेल, 10 मिनिटाचा असेल, फिल्म असेल तर त्याचा मोठा व्हॉइस ओव्हर असतो. व्हॉइस ओव्हर्समध्ये एका सेशनचे जवळपास 500 रुपयापासून ते 2-2.5 लाख रुपयांपर्यंत चार्ज करतात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्यामध्ये त्याचं काय काम आहे? सकाळी घरातून उठणं, आंघोळ करणं, ज्या स्टुडिओला रेकॉर्डिंग आहे त्या स्टुडिओला पोचणं. बरं, हे त्याचं येणं जाणं पण ते लोकच देतात, हां, तुमच्या माहितीसाठी. आणि तो तिथं पोहोचल्यापासून त्याची पाण्याची बॉटल, तो काय खाणार आहे, त्याची सगळी सोय जे त्याला बोलवलेले असतात किंवा ज्या स्टुडिओनी त्याला इन्व्हाइट केलेलं असतं ते स्टुडिओ करतं. अर्थात सगळ्यांना नाही, पण एक जेव्हा तुमचं नाव झालेलं असतं, तुम्ही वेल नोन व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होता तेव्हा, तर या पद्धतीनं किती तासाच्या सेशनचं तुमचं काम आहे. बरेच जण हे तासावर चार्ज करतात. त्यामुळे असं वाटतं की व्हॉइस ओव्हर्सला फार स्कोप नाही आहे किंवा व्हॉइस ओव्हर्समध्ये आपण फार काही कमवू शकणार नाही. तर नाही, व्हॉइस ओव्हर फील्डमध्ये पण खूप काही पैसा तुम्हाला याच्यामध्ये कमवता येतो. किती जणांना तो आकाशवाणीचा किस्सा माहीत आहे की अमिताभ बच्चन यांना आकाशवाणीनं रिजेक्ट केलेलं होतं. का रिजेक्ट केलेलं होतं माहिती आहे का? आवाजामुळं. RJ मलिष्का माहिती आहे का तुम्हाला? मुंबई गेली खड्ड्यात ते गाणं तिचं व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर ती पूर्ण भारतभर पोचली. एक काळ होता जिथं अमिताभ बच्चन यांना आवाजामुळं नाकारण्यात आलेलं होतं आणि एक आत्ताचा काळ आहे जिथं मलिष्का भारतातल्या टॉपमोस्ट RJजपैकी एक आहे. आमचा माय FMचा RJ कार्तिक आहे. त्यामुळं आत्ताचा काळ असा आहे की आत्ता तर बऱ्याच जणांना, किती जणांना वाटतं की आपल्याला रेडिओमध्ये काम करायचं तर आपला आवाज चांगला पाहिजे, बोलणं चांगलं पाहिजे. किती जणांना वाटतं? चांगली गोष्ट आहे, खरंच चांगली गोष्ट आहे की बऱ्याच जणांना हे वाटत नाही. कारण आत्ता काळ कंटेंटचा काळ आहे. कुठल्या भाषेमध्ये तुम्ही सांगताय, तुमचा आवाज चांगला आहे वाईट आहे नाही मॅटर करत बऱ्याचदा.
तुमच्याकडे जर कंटेंट तगडा असेल तर तुमच्या आहे त्या स्टाईलमध्ये, तुमच्या आहे त्या आवाजामध्ये लोक तुम्हाला ऐकतात. आणि ह्याच्यासाठी खूप मोठा ॲडव्हान्स प्लॅटफॉर्म आत्ता मोठा कुठला झालेला असेल तर तो म्हणजे रील्स कुठलेही असतील किंवा शॉर्ट्स यूट्यूबचे. एवढा वास्ट आहे आणि एवढे आर्टिस्ट आपण त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करतो, एवढे आर्टिस्ट आपण त्याच्यामध्ये बघतो की या इंडस्ट्रीमध्ये किती छान पद्धतीनं ते कमवत आहेत किंवा किती वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या क्रिएटिव्हिटीला आपण जसे आहोत तसे प्रेझेंट करू शकतो. तर हा एक मोठा पार्ट त्याच्यामध्ये आहे. एकच मिनिट घेतो. यूज ऑफ सोशल मीडिया. किती जण तुमच्यापैकी आत्ता एखादं लेक्चर इनोव्हेटिव्ह करण्यासाठी ChatGPT किंवा असे काही बॉट्स वापरतात, AIचे टूल्स वापरतात. शाळेचं एखादं कार्यक्रमाचं पोस्टर तयार करायचं असेल, एखादा कंटेंट क्रिएटिव्ह काहीतरी शोधून काढायचं असेल. ओके, एकट्या मॅडम आहेत. हां, इथं 2 3 अजून. ओके, ठीक आहे. आपण मुलांना बऱ्याच वेळेला शिकताना तुमच्यापैकीच बऱ्याच जणांनी बोलता बोलता बोललं असेल की आत्ता AIचा जमाना आहे किंवा AIच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टी मुलांना सांगत असताना किंवा रेडिओविषयी पण तुम्ही मुलांना सांगत असताना आधी तुम्हाला रेडिओ कितपत माहिती आहे हे मला वाटतं की तुम्हाला आधी पूर्ण तो माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक मी म्हणत नाही, प्रो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन किंवा त्याचं कसं एनकोड होतं, डिकोड होतं आणि मग कसं ऑन एअर जातं सॅटेलाईट थ्रू, या सगळ्या गोष्टींच्या भानगडीत पडूच नका. RJ कसा बोलतो, स्क्रिप्ट कशी तयार करतो, नको. रेडिओ काय आहे हे मुळात तुम्हाला जोपर्यंत इन डिटेलमध्ये माहिती होणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगताच येणार नाही. बरं, माझ्यासारखा एखादा विद्यार्थी निघाला, विचारलं असताना काहीतरी खोडसाळ प्रश्न रेडिओशी रिलेटेड, तुम्ही तो टॉपिक शिकवत असताना काय आपण सांगणार आहोत त्याला? काहीतरी त्याला सांगायचं म्हणून जर चुकीचं सांगितलं तर त्याच्या डोक्यात तेच चुकीचं राहणार आणि तीच चूक घेऊन तो फिरत राहणार त्याच्या डोक्यामध्ये. सो कुठेतरी तुम्ही त्या गोष्टी बेसिकली रेडिओशी रिलेटेड माहिती करून घेतल्या तर त्या जास्त बेनिफिशियल तुमच्यासाठीच आहेत, विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी. आणि हे पण एक करिअरचं वेगळं क्षेत्र आहे जिथं खूप चांगल्या पद्धतीनं मुलं करिअर करू शकतात, आपलं एक चांगलं उत्पन्नाचं साधन बनवू शकतात. बऱ्याच शहरांमध्ये जवळपास रेडिओ आत्ता आहे. किंवा बऱ्याच जणांना असं असतं की नाही, मला इथं नाही काम करायचं आहे, मला पुण्यात काम करायचं आहे, मुंबईत करायचं आहे, कुठेही करायचं आहे. किंवा ह्याचा प्लस पॉईंट असं की ह्याला भाषेची पण मर्यादा नाही आहे. तुमची कन्नड भाषा चांगली असेल, तुमची तेलुगू भाषा चांगली असेल किंवा आणखी कुठल्या भाषेवर तुमची चांगली कमांड असेल, त्या भाषेमधून तुम्ही काम करू शकता. सो एवढी वास्ट फील्ड ही रेडिओची आहे ज्याच्यामध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटीला स्काय इज द लिमिट आहे. म्हणजे आज मी इथं आहे तर मी शेवट नाही आहे, माझ्यानंतर जो येईल तो पण शेवट नसेल. नवीन प्रत्येकजण येईल तो त्याचं काहीतरी नवीन तिथं डेफिनेटली घेऊन येणारच आहे. त्यामुळं आणि इथली एक गोष्ट अशी आहे रेडिओमध्ये काम करतानाची की इथं 2+2 4 नाही होत आमच्याकडं. सकाळी उठून मी 10ला निघतो आणि संध्याकाळी 6ला मला माझा दुपारचा डबा जेवून परत घरी यायचं आहे तर ते नाही होत. माझं आत्ता रेडिओ कॅज्युअल असतं फार बऱ्यापैकी काम करण्यासाठी. रेडिओचं कल्चर जे आहे ते खूप कॅज्युअल आहे, हसत खेळत आहे, खूप फॉर्मल नसतं. मी जरी आज फॉर्मल्समध्ये आलेलो असलो तरी अजिबात रेडिओ फॉर्मल नाही आहे, रेडिओ फार कॅज्युअल आहे. लिटरली आमच्या बॉसला आम्ही सांगतो की नाही, मी आज बाहेर चाललो आहे पार्टीला आणि मला उद्या जमणार नाही आहे यायला. इतकं तुमचं ते काय म्हणतात की एकमेकांची बॉन्डिंग असतं आणि रेडिओमध्ये तेवढं हसत खेळत मजा मस्ती करत जेव्हा आपण काम करतो तेव्हाच जेव्हा तुमच्या डोक्यावर काही बर्डन नाही आहे. कारण इथं रेडिओमध्ये काम करताना तुम्हाला जर प्रेशर दिलं, मला हे संध्याकाळपर्यंत आज ह्या गोष्टी हव्यात, नाही करू शकत. मग क्रिएटिव्हिटीची गोष्ट आहे बॉस, मला ती सुचली पाहिजे. बरं, ही कशी सुचणार आहे? जेव्हा मी 100% ॲक्टिव्ह असेन, मी माझ्या माइंडनी हॅपी असेन. हॅपी दरवेळीच असतो असातला भाग नाही. आता बऱ्याच वेळेला आम्हाला बरेच जण बऱ्याच ठिकाणी लेक्चरसाठी गेल्यानंतर प्रश्न विचारतात, तुमचा कधी मूडबीड खराब होत नाही का? मग कायम एकाच एनर्जीमध्ये तुम्ही बोलत असता, कायम तुमची एक वेगळी एनर्जी असते रेडिओवर बोलताना. 100% होतं. तुम्ही जसे माणूस आहात तसेच आम्ही पण माणसं आहोत. आमच्याही लाईफमध्ये काही ना काहीतरी चढ उतार, अप्स अँड डाऊन्स, नाराज होणं, या सगळ्या गोष्टी येत असतात, भांडणं होणं. पण त्या वेळापुरतं कुठंतरी ते बाजूला ठेवून तुमचं काम करणं आणि परत हे करणं, जसं रिअल लाईफमध्ये तुम्ही सगळेजण ऑलरेडी करत असता.
बऱ्याच वेळेला लेक्चर घेत असताना काहीतरी गोष्ट डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड सुरू असते की आज ही गोष्ट राहिली, आज संध्याकाळी हा हप्ता जायचं, किंवा आज संध्याकाळी ह्यांना जाऊन भेटायचं, किंवा हा सगळा प्रॉब्लेम झालेला मला घरी गेल्यानंतर सॉर्ट, काही ना काहीतरी गोष्ट डोक्यात सुरू असते. पण हे सगळं सुरू असताना देखील तुम्ही तुमचं काम छान करत असता. तसंच सेम आमच्याही बाबतीत लागू होतं. फक्त इथंच आहे की जेवढं तुम्ही फ्री माइंडने काम करता तेवढी क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे जास्त येते. त्यामुळे मला एवढंच वाटतं की एखाद्याला काम सांगताना किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडून म्हणा किंवा एखाद्या तुमच्या कलिगकडून काही तुम्हाला घ्यायचं असेल काढून, तर जेवढं फ्री हँड तुम्ही देता तेवढं जास्त बेनिफिट्स बऱ्याच वेळा घेणाऱ्यानं गैरफायदा नाही घेतला पाहिजे. हेही तितकंच महत्त्वाचं. जर कोणी तुम्हाला फ्री हँड दिला की करा तुमच्या पद्धतीने, काय हरकत नाही, तर त्याचा गैरफायदा पण नाही घेतला पाहिजे. सो इतकं सरळ साधं सिम्पल हे रेडिओचं आहे आणि इतका वास्ट फील्ड आहे. आणि मग शेवटचं सेशन मी म्हणालो होतो की क्वेश्चन आन्सर्सचा मी घेणार आहे. रेडिओ जॉकिंग आणि यामध्ये करिअर, यामध्ये बऱ्यापैकी जेवढं मला सांगता आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण मला माहिती आहे की 100% हे झाल्यानंतरही बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहेत, रादर असावेत. कारण जेवढे प्रश्न तुमच्या मनात आहेत तेवढं कोणाचा काय प्रॉब्लेम आहे हे मला कसं कळणार त्याशिवाय. त्यामुळं कोणालाही काहीही विचारायचं असेल बिनधास्त विचारू शकता. प्रश्न चुकीचा असेल, बरोबर असेल, माझ्याशी रिलेटेड असेल, माझ्या पर्सनल लाईफशी रिलेटेड असेल, बिनधास्त तुम्हाला जे विचारायचे ते विचारा. जे सांगायचं नाही सांगायचं ते मी ठरवेन. तुम्हाला जे विचारायचं ते वन बाय वन तुम्ही बिनधास्त काहीही प्रश्न विचारू शकता. सर हां हां आरजे अमृत आणि अमृत ढगे हे एकमेकांशी कसे आहेत? जसं मी आत्ता इथं आहे तसाच रेडिओवर आहे. इथं आत्ता थोडासा कदाचित फॉर्मल असेल कारण समोर एवढे सगळे शिक्षक बसलेले आहेत. आम्हाला तिथं बसताना काय होत होतं माहीत होतं. रादर बऱ्याच वेळेला असं होतं की मला माहिती आहे आता तुम्ही सगळेच जण शिकवणारे आहात, बरोबर, शिक्षक आहात तुम्ही. जवळपास 100, 200, 50, 500 जे काही असेल विद्यार्थ्यांसमोर तुम्ही सगळे शिकवता. पण जर तुमच्यापैकी सगळ्याच जणांना जर सांगितलं की समोर येऊन एखादा इव्हेंट कॉलेजचा होस्ट करा, जमेल का? किती जणांना समोर येऊन बोलायची भीती वाटते कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सोडून? डायरेक्टली जर समोर बोलवलं आणि एक विषय दिला यावर तुम्हाला बोलायचं आहे, बोला. आत्ता होणार नाही, पण बऱ्याच वेळेला म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. कोणाला वाटत नसेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण ही भीती बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना आम्ही स्वतः अनुभवलेली आहे. खूप मोठी मोठी माणसं रेडिओला आल्यानंतर इंटरव्ह्यू जेव्हा आम्ही घेत असतो तेव्हा सुरू करायच्या आधी 1-5 मिनटं थांबूयात का? साहजिक आहे, होतं ते असं बऱ्याच वेळेला होतं. तसंच बऱ्याच जणांचा तो फोबिया पण असू शकतो की समोर येऊन बोलायला पॉसिबल नाही. हां, मला विद्यार्थ्यांसमोर तुम्ही 100च्या ऐवजी 500 विद्यार्थी द्या, मी त्यांना शिकवेन, पण हे कार्यक्रमाचं वगैरे आपल्याला काही झेपत नाही, तुम्ही समोर जाऊन बोला, आपल्याला काही जमत नाही, असं बऱ्याच वेळेला होतं. तर तोही पार्ट तुमच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटने येतो, ते करून करून येतो. सर म्हणाले की आरजे अमृत आणि अमृत ढगे हा फार वेगळा आहे का? तर नाही, तो वेगळा असेल तर कदाचित लोकांना ते ऐकताना आर्टिफिशियल वाटेल. आपण जेव्हा सगळे रेडिओ ऐकत असतो आपण वेडे नसतो. आपल्याला समोरच्याच्या बोलण्यातून जाणवतं की हा ओव्हर ॲक्टिंग करतोय का रिअल बोलतोय. स्पेशली मॅडम्सना सगळं लगेच जाणवेल. चांगली सवय आहे की महिलांची ती की पॉईंट आऊट करतात लगेच, मला माहीत आहे ही कसं बोलतीये. हां, हे खूप मोठं स्किल आहे खरं तर. अर्थात तुम्ही त्याला स्किल म्हणून बघाल तर स्किल आहे. आणि माझं असं होतं की सगळ्याच नाही, सॉरी, तुमचं दोन्ही वेगळ्या नाही आहेत, फार सेम गोष्टी आहेत. आता आरजे अमृत, आरजे हे काय असतं तर आरजे हे त्या काम करणाऱ्या व्यक्तीला मिळालेली ती पोस्ट आहे किंवा त्या कामाचं ते पद आहे. आरजे म्हणजे रेडिओ जॉकी, जे रेडिओवर बोलतात. DJ ऐकलं आहे ना, वाचताना ऐकलं असेल, ते वाजवणारा DJ असतो, वाजणारे साऊंड असतात, ऑपरेट करणारं मिक्सर असतं, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. DJ म्हणजे डिस्को जॉकी. VJ व्ही चॅनल येत होता आधी, तुमच्यापैकी किती जण, किंवा त्याच्यावर म्युझिक शोज वगैरे येत होते. एखादा शो होस्ट करणारा जो VJ असतो तो म्हणजे व्हिडिओ जॉकी. MJ असतो, रेडिओमध्ये MJs पण काम करतात. MJ म्हणजे काय तर मायकल जॅक्सन ही म्युझिक जॉकी. सो एवढे सगळे वेगवेगळे जॉकीज आहेत जे त्या वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असतात. येस, नेक्स्ट क्वेश्चन. सोलापूर सोडून बाहेर जावंसं वाटत नाही का? हा पर्सनल प्रश्न आहे. खरं तर माझा पर्सनल डिसिजन आहे की मला सोलापूरमध्येच काम करायचं आहे. त्याचं कारण असं होतं की बऱ्याच वेळेला
इथं शिकून बाहेर जाऊन काम करणाऱ्यांचं बरंच ऐकण्यात आमच्या असं आलं की नाही रे, सोलापुरात आता काही राहिलं नाही आहे, किंवा जे हवं त्या गोष्टीला स्कोप नाही आहे. हा भाग काही खोटा नाही आहे, हाही खराच आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की सोलापुरात काय नाही आहे म्हणण्यापेक्षा तू इथं राहून काय केलं आहेस, हा प्रश्न मला वैयक्तिक पडता कामा नये. मग मला तो अधिकार नाही आहे बोलण्याचा. मी जर इथं राहून माझ्या शहरासाठी मी काही केलं नसेल तर माझ्या शहरात काही नाही आहे हे म्हणण्याचा पण मला अधिकार नाही आहे. सो मी माझ्या शहरामध्ये मला जेवढं काही करता येईल, मग आज रेडिओ असेल किंवा उद्या आणखी कुठलं वेगळं क्षेत्र असेल, पण माझ्या शहरासाठी मला याच शहरामध्ये जेवढं करण्याचा स्कोप आहे तो मी करण्याचा प्रयत्न करेन किंवा मला ते आवडेल. आज बऱ्याच मोठमोठ्या सिटीजमध्ये आमचे बरेच मित्र किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये पण काम करताना पाहतोय. पण अगदी 20 मिनिटं तुम्हाला हवं तिथं जाता येणं, आजही सुदैवानं ट्रॅफिक टाईम काउंट न करणं, सकाळ संध्याकाळ घरचं जेवण मिळणं, ही आत्ताच्या काळातली लक्झरी आहे असं मला वाटतं, पैशांपेक्षा पण, जी आपण सगळेजण अनुभवतोय आणि सुदैवानं आपल्याला ती मिळती आहे. आपल्यापैकीच कोणी जर बाहेर असतील तर त्यांना विचारा की घरचं एक दिवस जेवायला मिळालं तर काय सुख असतं. किंवा मला एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर मला 9 वाजता पोचायचं तर मला 7ला नाही उठायला लागत. मी 8ला उठून 8:15 तयार होऊन 8:30पर्यंत नाश्ता करून 8:45पर्यंत टाईमपास करून 9:45ला निघालो तरी मी 9ला तिथं पोचेन ह्याची मला गॅरंटी आहे. हे एवढं बाहेरच्या सिटींमध्ये मोठमोठ्या हा पैसा तुम्हाला मिळेलही, नो डाऊट. पण ॲट द एक सर्टन एज या सगळ्या गोष्टी मिळवल्यानंतर अर्थात ज्याची त्याची ही प्रायोरिटी आहे, कोणाला काय हवं आहे. तर मला हे समाधान हवं आहे. पैसा हवाच आहे पण जगण्यापुरता मिळाला तरी बास आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त पटीनं जे समाधान, जे इथल्या जगण्यामध्ये सुकून ज्याला म्हणतो आपण, तो आहे, तर तो मी निवडला आहे. त्यामुळे इथं काम करतो आहे. येस प्लीज. हां हां येस, पॉडकास्टिंगचा सध्या जमाना आहे. पॉडकास्टिंगबद्दल किती जणांना माहिती आहे? पॉडकास्टिंग म्हणजे इंस्टाग्रामला आलेले रील्स, ते वाले पॉडकास्ट नाही, ते रील्स आहेत. पॉडकास्टिंगचे प्रोमोज असतात ते. पॉडकास्ट किती जण ऐकतात तुमच्यापैकी, किंवा पॉडकास्ट काय कन्सेप्ट आहे हे किती जणांना माहिती आहे? पॉडकास्टिंग 1 2 3 4 इकडे सरांपैकी. ओके. बाहेरच्या देशांमध्ये बऱ्याच ठिकाणी पॉडकास्टिंग खूप आधी सुरू झालेलं आहे. पॉडकास्टिंग म्हणजे काय? रेडिओचाच एक जुळाभाऊ म्हणू शकता तुम्ही त्याला. पॉडकास्टिंगमध्ये स्पेसिफिक तुम्हाला कोणता कंटेंट ऐकायचं आहे, कोणत्या सब्जेक्टचे पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचे आहेत, थोडक्यात ऑडिओ इंटरव्ह्यूज आहेत त्या विषयाशी निगडीत. आणि तिथं लोक काय करतात, काम करता करता कानात हेडफोन टाकून गाडीमध्ये ते पॉडकास्ट त्यांच्या हिशोबाने ऐकतात. कारण आत्ता काही वर्षांमध्ये येणाऱ्या या इंस्टाग्रामचं आणि व्हिडिओचं एक सॅच्युरेशन नो डाऊट ते यायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे. सॅच्युरेशन येणं म्हणजे काय, त्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा यायला लागतो. आत्ता बऱ्याच वेळेला रील्स जरी ट्रेंडिंगमध्ये असेल तरी त्या गोष्टींचा आपल्याला नो डाऊट कंटाळा येणारच आहे. बास झालं आता, हे नको आहे. मग अशा वेळी काहीतरी वेगळं हवं आहे, जे मला शांतपणे बसल्या ठिकाणी वाचता काहीतरी मला ऐकता येतं, तर ते असतं पॉडकास्टिंग. पॉडकास्टिंगचा प्लस पॉईंट असं आहे की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे तेच तुम्हाला स्पेसिफिक ऐकता येतं. त्या रिलेटेड बरंच काही तुम्ही ऐकू शकता तुमचं काम करता. हा खूप मोठा फायदा पॉडकास्टिंगचा आहे. आत्ता जे व्हिडिओज जे येत आहेत आपण बघतोय ते पॉडकास्टचे प्रोमोज आहेत. व्हिडिओ असतो तो इंटरव्ह्यूज असतो, त्याला जर ऑडिओमध्ये कन्वर्ट केलं. पॉडकास्टिंगचे पण वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. सावन असेल, गाणा.com असेल, ॲमेझॉन म्युझिक असेल, किंवा आणखी पॉडकास्टिंगचे असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत. त्या प्लॅटफॉर्मवर ते पॉडकास्ट अवेलेबल आहेत. सो एकदा तुम्ही पॉडकास्टिंग हे पण एक्सप्लोर तुमच्या एंडनी करून बघा. जेव्हा तुम्हाला वेळ असेल, टाईमपास करायचा आहे, वेळ जात नाही आहे, काय करायचं, पॉडकास्ट काय आज शोधून बघू. माझा असा फायदा हा झाला की मला वैयक्तिक पर्सनली मला जी गोष्ट माहीत नाही आहे ती जाणून घेण्याचा, किंवा ॲटलिस्ट त्याची बेसिक माहिती असावी, हा माझा स्वभाव आहे. पण भलेही ती माझ्या रिलेटेड असेल, माझ्या रिलेटेड नसेल, पण ह्याचा फायदा जेव्हा ओव्हरऑल आम्ही काम करत असतो तेव्हा आम्हाला होतो. कारण रेडिओमध्ये कधी कुठल्या काय विषयावर मला बोलायचं आहे आणि त्याच्याबद्दल मी बोलायच्या आधी मला त्याची माहिती आहे का हे महत्त्वाचं आहे. सो तुम्हाला हा खूप चांगला पार्ट आहे वर्सटाईल असण्याचा, की विद्यार्थ्यांना कधी काय कुठल्या वेनी तुम्हाला काय कसं प्रेझेंट करता येईल, काय सांगता येईल, हा एक बेनिफिट तुम्हाला ठरू शकतो खूप वेगवेगळ्या पद्धतीने. बऱ्याच वेळेला आपल्या रुटीन लाईफमध्ये बऱ्याच जणांचं ठरलेलं, अरे आपल्याला काय करायचं, चाललं आहे ना सरळ, चल ना, कशाला उभं इकडं तिकडं जायचं आहे.
तर तो मध्येच एक रांगेतून सरळ इकडं पळणारा जो मुलगा असतो तो मी आहे. कारण मला एक्साइटमेंट आहे, मला कुतूहल आहे हे काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे दरवेळी ॲटलिस्ट काय आहे हे माहिती करून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. सो ते कुतूहल तुमच्यात असेल तर वेल अँड गुड असं मला वाटतं की खूप चांगल्या गोष्टी, खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या निमित्तानं जाणून घेता येतात. आता रेडिओ हे तुमच्या काही कामाचा भागच नाही आहे, पण तुम्ही जाणून घेतलं तर ते काही वाया पण जाणार नाही आहे, ते तुम्हाला बेनिफिशियलच असेल. येस मॅम. आरजे व्हायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला सजेस्ट करायचं असेल तर कसं करावं? आरजेंगचे आत्ता काही प्रायव्हेट कोर्सेस मुंबईमध्ये अवेलेबल आहेत, मोठमोठ्या शहरांमध्ये अवेलेबल आहेत, सोलापूरसारख्या ठिकाणी फार नाही आहेत. स्पेसिफिक आरजेंग होण्यासाठी असं काही शिक्षण नाही आहे. मिनिमम रिक्वायरमेंट असते ऑन रोल तुम्हाला त्या कंपनीमध्ये जाण्यासाठी ग्रॅज्युएशन, कुठल्याही फील्डमधलं असेल तुम्ही ग्रॅज्युएशन करून त्या कंपनीच्या ऑन रोलवर जाऊ शकता प्रोबेशन पिरियड कंप्लीट करून आरजेईंगसाठी. आणि अर्थात आरजेईंगसाठी तुमचं वेगवेगळे, मी जसं सांगितलं की तुमचे इंटरव्ह्यूज होतात आणि मग आरजेईंग होण्यासाठी ह्याचे अपडेट्स कुठं मिळणार, ह्याची माहिती कुठं मिळणार, तर त्या त्या कंपन्यांचे ज्या FM वेगवेगळे आहेत त्यांचे वेबसाईट्स आहेत आणि त्या वेबसाईट्सवर ते वॅकन्सीमध्ये अपलोड करत असतात. किंवा तुम्ही एखाद्या आरजेला फॉलो करत असाल, एखाद्या ठिकाणी रेडिओमध्ये बऱ्याच जण इंटर्नशिप थ्रू करतात. म्हणजे रेडिओ बाहेर शिकायला मिळत नाही, मग कसा शिकायचा, तर इंटर्नशिप, त्या रेडिओमध्ये जाऊन मुलं इंटर्नशिप पण करू शकतात. आणि ते इंटर्नशिप करता करता तो जर चांगला तयार झाला, त्या ठिकाणी वॅकन्सी असेल तर त्या ठिकाणी तो जॉईन होतो. याचं उदाहरण म्हणजे आमच्याच रेडिओ स्टेशनमधले आत्ता असलेले 2 जण. सौरभ नावाचा मुलगा 2018 साली 18-19 लॉकडाऊनच्या आधी आमच्याकडे 1 वर्ष इंटर्नशिप करत होता. काही नाही, त्याला फक्त रेडिओ जाणून घ्यायचा होता आणि त्याला आवड होती. त्यानं 1 वर्ष जवळपास अनपेड इंटर्नशिप केली. त्याच्यानंतर मुंबईला गेला, साऊंड इंजिनिअरिंग केलं त्यानं, प्रोडक्शनचं काम शिकला आणि आमच्या इथं वेकन्सी निघाली आणि आम्ही फर्स्ट प्रेफरन्स त्याला दिला होता, कारण त्याला बऱ्यापैकी इथलं काम हा फॉर्मॅट माहिती झालेला आहे. तो तिथं जॉईन झाला ॲज अ प्रोमो प्रोड्युसर म्हणून, ज्या ठिकाणी त्यानं इंटर्नशिप केलेली होती. सेम पार्ट त्याच्यानंतर दुसरी मुलगी होती श्रद्धा राऊळ, जी आमची आत्ताची कॉपीरायटर आहे. तिनं पण 1 वर्ष इंटर्नशिप केलं होतं, जिला कॉलेज थ्रू कंपल्शन होतं MA मास कम्युनिकेशनला. आणि तिने ते 1 वर्ष केल्यानंतर ती ETV भारतला जॉईन झाली हैदराबादला, पण तिचं नेटिव्ह प्लेस सोलापूर असल्यामुळे तिला इकडं शिफ्ट व्हायचं होतं आणि इकडं वेकन्सी अवेलेबल होती, संधी मिळाली. आमचा प्रेफरन्स तिलाच होता, कारण ऑलरेडी काम माहिती झालेलं असतं इंटर्नशिपमुळं. रेडिओ कसा काम करतो, रेडिओचा फॉर्मॅट काय आहे, कुठल्या पद्धतीनं त्याचं कामकाज आहे, हे इंटर्नशिपमध्ये बऱ्याच गोष्टी शिकता येतात आणि तो मोठा बेनिफिट तिथं त्यांना झालेला आहे. आणि ह्याच्या रिलेटेड कोर्सेस म्हणाल तर ॲज सच इथं काही अवेलेबल नाही आहेत. पुण्या मुंबईला काही क्रॅश कोर्सेस आहेत, ते करू शकतात. किंवा अदरवाईज इंटर्नशिप हा खूप चांगला ऑप्शन आहे कुठल्याही रेडिओमध्ये काम करण्यासाठी. येस, काय येस, घेऊयात, ते पण घेऊयात आपण. हां सर, काय नाव आपलं? नाही प्लीज बसूनच सांग, काय उभा राहायची गरज नाही, आवाज फक्त माझ्यापर्यंत येऊ द्यात. इथं मला वाटतं की तो एक खूप बेनिफिट आहे तुमच्याकडे, जे आम्हाला नाटकामध्ये शिकायला मिळालं होतं. माईक असताना किंवा माईक नसताना समोरून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत, शेवटच्या टेबलपर्यंत, शेवटच्या खुर्चीपर्यंत तुमचा आवाज पोचणं, मला वाटतं की तो खूप चांगला बेनिफिट आहे. तुमचा आवाज सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचतोय. कारण बऱ्याच वेळेला होतं असं की आपण काहीतरी समोर बोलतोय पण ते आवाज शेवटपर्यंत जातच नाही आहे, त्यामुळे त्यांचं काहीतरी वेगळंच चाललं आहे शेवटला. आणि आत्ता जसं सरांनी आपल्याला सांगितलं, आम्हाला विचारलं की रेडिओ आम्हाला बघायचं असेल तर, जसं सुरुवातीला ओळख करून देताना सांगितलं की सोलापुरातलं एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन असणाऱ्या 95 MyFMमध्ये मी काम करतो. आता सोलापुरातलं एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन, सोलापुरात एकूण किती रेडिओ ऐकू येतात माहिती आहे? कुठले ऐकू येतात? बघा, तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यानंतर असं होतं आणि तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणता की थांबा, एकटे सांगा, होतं ना असं? एक्झॅक्टली, जोक्स पार्ट. तर ते गोष्ट जी आहे, सोलापूरमध्ये 4 प्रायव्हेट FM आहेत, एक गव्हर्नमेंटचं FM आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू असतं, जे आकाशवाणी आहे. प्रायव्हेट FM आहेत, बिग FM आहे, माय FM आहे, रेडिओ सिटी आहे आणि FM तडका आहे. वेगवेगळे तुम्हाला एवढे जरी FM ऐकू येत असले तरी त्यांचं इथं स्टुडिओ कुठं नाही आहे सोलापूरमध्ये. जसं YCMOEचे सगळ्याच ठिकाणी सेंटर असतील असं नाही, पण विद्यार्थी शिकत असतात.
तसं सेम रेडिओचं आहे हे, की बाकीचे रेडिओ तुम्हाला इथं ऐकू येतील, फक्त त्यांचा इथं कुठं स्टुडिओ नाही आहे. जे बिग FM आहे ते पुण्याहून ऐकू येतं, तिथून रिले होतं. रेडिओ सिटीज आहे ते नगरहून होतं. FM तडका आय थिंक राजस्थानहूनच ते अजूनही ऑपरेट होतं. माय FM जे आहे ते पूर्णपणे सोलापुरातूनच ऑपरेट होतं. आमचं इथं जुळे सोलापूरला साई सुपर मार्केट आहे, भारती विद्यापीठच्या समोर. त्या साई सुपर मार्केटच्या बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर 95 माय FMचा स्टुडिओ आहे. सोलापुरातला जिल्ह्यातला एकमेव प्रायव्हेट FMचा स्टुडिओ. तसा दुसरा आकाशवाणीचा आहे, पण ते खूप मोठा आहे, हे आमचं अगदी त्या मानानं छोटं आहे. पण एक प्रायव्हेट FMचा स्टुडिओ कसा असतो, आतमध्ये त्याचं सेटअप कसं असतं, अरेंजमेंट कशी असते, कशा पद्धतीनं रेडिओ जॉकीज स्टुडिओमध्ये बोलतात, हे तुम्हाला डेफिनेटली पाहता येऊ शकतं. सोलापूरमध्ये ती गोष्ट आपण अवेलेबल करून दिलेली आहे. एक तुमचं लेटर तुम्ही जर विनंती अर्ज तुम्ही जर पाठवला की या दिवशी आमच्या या विद्यार्थ्यांना, या शिक्षकांना रेडिओ पाहायचा आहे, रेडिओ कसं कामकाज चालतं हे बघायचं आहे, तर डेफिनेटली सगळ्यांसाठी हे ओपन आहे. अर्थात त्या आमच्या टेक्निशियन आणि रेडिओचं कामकाज त्या अवेलेबिलिटीनुसार आम्ही तुम्हाला डेट आणि टाईम सांगतो. त्यावेळेला तुम्ही येऊ शकता. अर्ध्या तासात तुम्हाला रेडिओची सफर आम्ही करून देतो की कसा स्टुडिओ आहे, बोलतात कसे, कुठल्या डिपार्टमेंट वाईज कसं कामकाज चालतं, ते सगळं तुम्हाला पाहायला ओपन आहे. आत्ता इथं अवेलेबलपैकी मला वाटतं की रेडिओ तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवण्याआधी तुम्ही सगळे शिक्षक एक दिवस 20-20, 30-30च्या ग्रुपने आलं तर वेल अँड गुड. किंवा मुळगावकर सर तसं काही शिक्षकांसाठी एखादी ती ट्रीप किंवा एखादा तो दिवस अरेंज करू शकत असतील, किंवा जे इंटरेस्टेड आहेत, मी म्हणणं नाही आहे की सगळ्यांनी ते सरसकट बघा, अर्थात हा तुमच्या इंटरेस्टचा पार्ट आहे. तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही अरेंज करून तसं कोणाही थ्रू एक मॅनेज केलं तर आपण तसं रेडिओची भेट अरेंज करू शकतो. हां, पण जर तुम्ही सहज चाललो होतो, जाता म्हणून आलो मला रेडिओ दाखवा, असं होणार नाही आहे, आधीच सांगतो. खाली आलो होतो साई सुपरला, बघू जरा म्हणलं रेडिओ, असं होत नाही. कारण काही ना काहीतरी शोध सुरू असतात, प्रोडक्शन सुरू असतं, काम सुरू असतं. त्या कंडिशनमध्ये आम्ही त्यांना डिस्टर्ब करणं हे जास्त योग्य नाही आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही प्री परमिशन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा आम्ही त्या गोष्टी सगळ्या अवेलेबल राहतो, फ्री ठेवतो, जेणेकरून तुम्हाला ते पाहता येतं, आम्हालाही डिस्टर्ब होत नाही. येस, नेक्स्ट क्वेश्चन. डेमो देतो काय फार वेगळं नाही, जसं आत्ता बोलते तोच डेमो आहे. हां, प्लीज अजून क्वेश्चन्स असतील तर कोण विचारा. डेमो देतोच, नो डाऊट. मी काय मिमिक्री आर्टिस्ट नाही, त्यामुळे फार इंटरेस्टिंग डेमो नसणार आहे माझा, काय तर वेगळ्या आवाजात बोलते वगैरे. हां हां, व्हेरी गुड. एक श्रोता म्हणून तुमच्या जाहिराती मला जास्त वाटतात, त्यापेक्षा गाणी जास्त पाहिजे होती. रेडिओ नाही, हरकत नाही, प्रत्येक मताचं स्वागत आहे, असं नाही. तुम्हाला जे वाटलं ते वाटलं, 100%, नो डाऊट. निगेटिव्ह ही असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, कारण निगेटिव्ह गोष्ट स्पोर्टिव्हली आम्ही नाही घेतलो तर मग आमचा उपयोग नाही काही. चांगली गोष्ट आहे, कारण रेडिओचं उत्पन्नाचं साधनच जाहिराती आहेत, त्याच्यावरच आम्हाला पैसे मिळतात. हां, काही वेळेला त्या जाहिराती खूप प्रमाणात असतात, काही वेळेला कमी प्रमाणात असतात. रेडिओचा प्राईम टाईम असतो सकाळी 7 ते 12पर्यंतचा, संध्याकाळचा असतो 5 ते 8 किंवा 9पर्यंतचा प्राईम टाईम असतो. मोठ्या शहरांमध्ये या प्राईम टाईमच्या ॲडव्हर्टाईजचा रेट वेगळा असतो. अजून आपल्या इथं तो पार्ट नाही आहे, सरसकट सेम रेट आहे. त्यामुळे प्राईम टाईममध्ये तुमचं कदाचित ऐकणं जास्त असेल, आणि त्या दरम्यान सगळ्यांनाच असं वाटतं की त्या दरम्यान माझी जाहिरात वाजली पाहिजे, कारण त्या दरम्यान ऐकणारी लोकं जास्त असतात. त्यामुळे त्या दरम्यान कदाचित जाहिराती जास्त असतात, आणि थोडंसं मग जाहिरात वाजवणं हे फर्स्ट प्रेफरन्स आहे आमचं. त्याच्यानंतर गाणी आहे. हां, चेंज करावं लागेल. नाही, हरकत नाही, आम्ही त्याच्यावर डेफिनेटली विचार करूच. थँक्यू सो मच. येस, अजून. हां 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 शिक्षकांना एखादं शैक्षणिक सत्र चालवायचं असतं, हां, मिनिट 2 मिनिट आपण अवेलेबल करून देऊ शकतो का? किंवा शैक्षणिक सत्रासाठी काही वेळ ठेवली आहे का? ओके, रेडिओवर शैक्षणिक सत्र काही. हां 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 सांगितलं की आम्ही येऊन माहिती देतो 5 मिनिट. हां हां, तसं अवेलेबल करून देऊ शकतो का? बाईट्स घेऊ शकतो आम्ही, कवर करू शकतो. आता रेडिओ फॉर्मॅट कसं आहे तुम्हाला सांगतो, आणि तुमचं सांगणं, तुमचं म्हणजे ओव्हरऑल शिक्षकांचं सांगणं आणि आमचं सांगणं. आता तुमच्याच बऱ्याच वेळेला आम्ही एखाद्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्ही एखादी गोष्ट सांगतो, आणि बरेच शिक्षक आम्हाला झाल्यानंतर बाहेरून भेटतात, आम्ही पण सांगतो ऐकतच नाहीत, पण तुम्ही सांगितल्यावर ऐकले.
घरात पण एखादा व्यक्ती असतो की त्यांनी सांगितलेलं ऐकतात पण हे सांगितलेलं ऐकत नाही. असं का होतं याचा आपण कधी विचार करत नाही. मला असं वाटतं तुमची काय सांगण्याची पद्धत आहे. बरं मी रॉकेट सायन्स सांगतोय का काहीतरी आउट ऑफ धिस वर्ल्ड? नाही. रोजचं तुमचं आमचं जगणंच सांगतोय तरी ते लोकांना ऐकावं असं वाटतं किंवा लोक ऐकतात. मी काही फार वेगळं काहीतरी मी डीप स्टडी केली आहे, हजारो पुस्तकं वाचली आहे आणि मग मी येऊन तुम्हाला सांगितलो आहे, नाही. रोजच्या जगण्यात जाता जाता आज मला इथं फार ऊन लागलं, कलंगडची गाडी होती, खावंसं वाटलं पण परत तसाच पुढं गेलो कारण घरी स्वयंपाक करून ठेवलेला होता. हे रोजच्या माझ्या जगण्यातलं मी जर बोललो तर ते कुठंतरी कोणाला तरी रिलेट होणार आहे. आत्ता इथून जाताना कित्येक जणांना ऊन लागणार आहे आणि आपल्याला ते ऊन वाटणार आहे, ऊन आहे. कित्येक जणांना जाता जाता कुठल्या तरी रस्त्याच्या गाडी दिसेल, कलिंगड विकताना दिसतील आणि बघून वाटेल की हे खावंसं. साधी भावना, ही फार साधी गोष्ट आहे. पण काय आहे, मला वाटतं शेक्सपियरांचंच वाक्य असेल, वेन यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. जेव्हा तुम्ही जास्ती, कारण भावना सगळ्यांच्या सेमच आहेत, त्या काही फार वेगळ्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीनं ते प्रेझेंट करता, कुठल्या पद्धतीनं सांगता, मला वाटतं सांगण्यापेक्षा जेव्हा इंटरॅक्शन होतं ते जास्त ऐकीव असतं. त्यामुळे त्या इंटरॅक्शनच्या स्किलमध्ये तुमच्यापैकी कोणी कधी एखादी बाईट रेकॉर्ड करून जरी आमच्या MyFMच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवली, आज कुठला तरी विशेष दिवस आहे, गणित दिवस आहे, तर त्या रिलेटेड इंटरेस्टिंग तुम्ही काय आम्हाला जर सांगू शकत असाल तर डेफिनेटली आम्ही ते ऑन एअर करूच तुमच्याच आवाजात. आता इंटरेस्टिंगली सांगणं म्हणजे काय, इंटरेस्टिंगली सांगणं म्हणजे काय हा खूप मोठा पार्ट आहे. सगळ्याच गोष्टी इंटरेस्टिंगली सांगितल्या जाऊ शकत नाही, काही इन्फॉर्मेटिव्ह असतात पण त्यामध्ये काय वेगळी पद्धत आहे तुमची सांगण्याची. एखादा कुठलाही काही तुम्ही किस्सा तुमच्यापैकी कोण सांगेल, छोटा अगदी शॉर्ट किंवा काय एखादी गोष्ट कोण सांगू शकेल, काय एखादा किस्सा, एखादा इन्सिडेंट, एखादी घटना. हां, अभिजात मराठी किंवा मराठी दिनाचा सुनीता विल्यम्स. हां, ओके, येस. सुनीता विल्यम्स परत आल्या आणि सगळ्यांना आनंद झाला आणि त्यांची ती जी काही मोहीम होती, ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बघितली, त्याचे व्हिडिओज बरेच आले, बऱ्याच जणांनी स्टेटसला ठेवलं होतं, बऱ्याच जणांनी अभिनंदन केलं, बऱ्याच जणांनी देवळामध्ये नारळ फोडले, बऱ्याच जणांनी त्यांना पण ट्रोल केलं. अशा बऱ्याच गोष्टी या दरम्यानच्या काळात झालेल्या होत्या. हे झालं प्लेन सांगणं. हीच गोष्ट जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगायची असेल तर तुम्ही कसं सांगू शकाल? एनीवन ट्राय? आता काय इन्सिडेंट तर मी सांगितलं, तीच गोष्ट सांगायची आहे तुम्हाला पण जराशी वेगळ्या पद्धतीने सांगायची आहे. सुनीता विल्यम्स अंतराळातून परत आल्या. कोण सांगू शकेल? काय तोडकं मोडकं कसंही सांगा, काही हरकत नाही. किंवा काय वेनी तुम्ही सांगू शकाल, तुमच्या डोक्यात काय आयडिया आहे की आपण ही गोष्ट विद्यार्थ्यांना जर त्यांनी ऐकावं हे वाटत असेल तर कसं सांगू शकाल? किंवा ही माझी बाईट रेडिओवर मला जावीशी वाटत आहे, काय सांगू शकाल? एनी ट्राय? काही करा, काय परीक्षा नाही आहे. हां 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 क्या बात आहे. संध्याकाळी घराबाहेर जाऊ नको म्हणणार आहे आपल्या भारतीय संस्कृतीतलीच एक बाई आज अंतराळातून परत आलेली आहे. नाईस ट्राय. हां, नऊ महिने 13 दिवसाचा काळ व्यतीत करून पुन्हा एकदा पुनर्जन्म घेतलाय त्यांनी. क्या बात आहे, वा वा. ह्याला अजून क्रिएटिव्हली पण तुम्ही सांगू शकता. जनरली 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात ठेवून पृथ्वीवर जन्म होतो, पण हे अंतराळात काढून त्यांचा जन्म परत पृथ्वीवर इथं असा झालेला आहे. ओके, नाईस ट्राय. हां, अजून ट्राय? एनीवन? तुम्ही काय कनेक्ट करता येईल त्याला बघा. तुम्ही ज्या एरियातून येता, ज्या ठिकाणचे तुमचे विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणची त्यांची मेंटॅलिटी काय आहे, कशा पद्धतीनं विद्यार्थी काय सांगतील. इथं गव्हर्नमेंटचे युनिफॉर्म्स वगैरे मिळत नाहीत ना विद्यार्थ्यांना, ते जिल्हा परिषद शाळांना नाहीत वाटतं, मला वाटतं. हां,
बा त्या तुम्ही वेगळ्या त्याही पद्धतीनं सांगू शकता. तर कसं सांगू शकता, शाळा सुरू झाली जूनमध्ये, पण अजून पण काय पहिला 2 युनिफॉर्म आम्हाला मिळणार आहे असं सरकारने सांगितलेलं होतं. 1 युनिफॉर्म मिळाला, ते गणपतीपर्यंत वापरेपर्यंत चड्डी फाटली, तसंच त्याला ठिगळवून वापरत होतो. आता वर्ष संपायला आलं आहे आणि आता म्हणतात की आता ते युनिफॉर्म मिळणार आहे. मग आता ते ह्या वर्षी घालायचं का पुढच्या वर्षी घालायचं आम्हाला कळणं झालं आहे. म्हणजे बघा तिकडं सुनीता विल्यम्स पण गेलेली, परत आली, पण आमच्या युनिफॉर्मचं अजून परत येणं झालं आहे. सुनीता विल्यम्सची पण गॅरंटी आहे परत येणार आहे, पण आमच्या युनिफॉर्मची काही गॅरंटी नाही आहे. अडकलेली पगार मिळेल का नाही याची गॅरंटी नाही, पण सुनीता विल्यम्स परत येणार याची गॅरंटी आहे. कुठंतरी एक्सपेन्स खर्च झालेला होता त्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये, त्याचे पैसे आमचा अजून अकाउंटंट काढ नाही, ते कधी मिळणार माहीत नाही. या रिलेटेड हे झालं जॉनर आहेत, वेगवेगळ्या जॉनरमध्ये तुम्ही प्रेझेंट करू शकता. सगळ्याचाच कॉमेडी जॉनर असेल नाही, कोणाचा क्रिएटिव्ह जॉनर असेल, कोणाचा फिल्मी जॉनर असेल, फिल्म थ्रू पण तुम्ही त्याला हे करू शकता. कोणाला ऐतिहासिक संदर्भ आवडत असेल, म्हणजे इतिहास कोणाचा आवडीचा विषय असेल, की ज्या दिवशी मला वाटतं सुनीता विल्यम्स, कल्पना चावलांचं निधन झालेलं होतं, त्याच दिवशी हे मोहिमेचं यान तिथं पोहोचलेलं होतं. ही त्याच्याशी कनेक्टिंग गोष्ट आहे. हा ट्रिव्हिया आहे त्याच्यातला. हे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे ट्रिव्हिया हा पार्ट. जसं माझ्या बाबतीत मला ट्रिव्हियामध्ये खेळायला जास्त आवडतं, ट्रिव्हिया रिलेटेड काही. जसं फिल्म्सची गाणी, एखादी फक्त गाणं नाही, एखाद्या फिल्मची ती फिल्म बनत असताना काय किस्सा घडलेला होता ते सांगून जर तुम्ही त्याला ते कनेक्ट केलं, जास्त ऐक्यू होतं आणि ते लक्षात राहतं. सोप्पा होता. युनिफॉर्म मिळालं नाही मिळालं ते लक्षात तेच राहत आहे. युनिफॉर्म आलं का नाही माहीत नाही, पण सुनीता विल्यम्स आली. तुमची स्टाईल, तुमचा वे, त्या पद्धतीनं तुम्ही ती गोष्ट प्रेझेंट करू शकता, सांगू शकता, जेव्हा रेडिओमध्ये तुम्ही ती गोष्ट सांगत असता. येस, अजून काही? थँक्यू. येस, अजून? ओके, मला माहिती आहे भूक लागली आहे, मला पण लागली आहे, उशीर झाला आहे. तुम्ही सकाळपासून थांबलेले आहात का? माझे एवढे पेशन्स नाही आहेत, तुमचे आहेत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. व्हॉइस ओव्हर्समध्ये आम्ही पण स्वतः व्हॉइस ओव्हर्स करतो काही जाहिरातींसाठीचे. तर ते व्हॉइस ओव्हर्स कसे असतात, काही सॅम्पल माझ्याकडे आत्ता बघतो मी, चेक करतो, असतील तर तुम्हाला त्याचं सॅम्पल ऐकवतो. अदरवाईज आम्ही आमच्या डेलीच्या शोमध्ये, शो हा नॅचरल असतो. जसं मी आत्ता तुमच्याशी बोलतो तसंच मी रेडिओवर पण बोलतो. मी ह्याच्यात काही रेडिओवर फार वेगळा आवाज काढून बोलत नाही. नमस्कार, कसे आहात सगळे, ऐकत आहात माय नाही. जसं आत्ता बोलतो तसंच बोलतो, तरच माझ्याशी लोक कनेक्ट होतील. कोण तर वेगळा बोलायला लागला, आणि त्यातल्या त्यात तुम्ही लोकल लँग्वेजमध्ये कितपत बोलू शकता, बोलीभाषेमध्ये. नॉट नेसेसरी की रेडिओवर तुम्ही अगदी शुद्ध भाषेतच बोललं पाहिजे, की प्रमाण भाषेतच बोलणं. मग त्याला ती भाषा ज्यांना ऐकायला छान वाटते तेवढेच कनेक्ट होतील, पण बोलीभाषा बऱ्याच जणांना ऐकायला छान वाटते आणि ते जास्त लोक कनेक्ट होतील तुम्हाला. सेम पॅटर्न लागू होतं जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना एखादा विषय सांगत असता. नॉट नेसेसरी की सगळेच विषय हे प्रमाण भाषेतच सांगितले गेले पाहिजेत. हां, आली पाहिजे प्रमाण भाषा, ही नो डाऊट की हे आलंच पाहिजे, पण हां, त्यांना जसं कळेल विद्यार्थ्यांना त्या पद्धतीनं ते सांगता येणं हे खूप जास्त गरजेचं आहे. एक जाहिरातींना जसं आम्ही व्हॉइस ओव्हर्स देतो तसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की वेगवेगळ्या जाहिराती असतात आणि त्या वेगवेगळ्या जाहिरातींना वेगवेगळे व्ह्यूज आम्हाला द्यायला लागतात, म्हणजे व्हॉइस ओव्हर्स करायला लागतात. कधी कॅरेक्टर असतं, कधी अँकर व्ह्यू असतो, कधी वेगळा आवाज पॉसिबल झाला तर आम्ही ते काढण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्या अर्जेची काय कॅपेबिलिटी आहे त्या पद्धतीनं तो व्हॉइस ओव्हर करू शकतो. आता राहिला प्रश्न, सगळे म्हणत होते की एक तुम्ही रेडिओवर कसं बोलता तसं करून दाखवा. सॅम्पल. हाय, हॅलो, नमस्कार, व्हेरी गुड इव्हनिंग. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि तुमच्या मर्जीचं सोलापुरातलं एकमेव लोकल लाईव्ह रेडिओ स्टेशन 95 माय FM तुम्ही ट्यून इन केलेलं आहे आणि मी RJ अमृत आलेलो आहे तुमच्यासोबत भरपूर साऱ्या गप्पा मारायला, भरपूर सारी मजा मस्ती करायला. आणि आजचा दिवस तसा माझ्यासाठी थोडासा खास आहेच आहे. त्याचं कारण असं होतं की आज मला बदला घ्यायला मिळाला आहे. म्हणजे काय तर एकदा असं झालं होतं की शाळेत असताना आणि कॉलेजमध्ये असताना समोर बेंचवर बसून बरंच ऐकावं लागलेलं होतं मला, आणि आज माझ्यावरती वेळ आलेली होती की ते ऐकवणं परत ऐकवायचं आहे मला. याचं निमित्त एवढंच होतं की संगमेश्वर कॉलेजमध्ये आपल्या सोलापुरातल्या बऱ्याच शिक्षकांचं एक सेमिनार ऑर्गनाईज करण्यात आलेलं होतं, ज्या ठिकाणी रेडिओ काय असतं हे मी सांगायला गेलेलं होतं. त्यामुळं शाळेत किंवा कॉलेजमध्ये सरांसमोर उभारून बोलताना जी भीती वाटत होती ती कुठंतरी थोडीशी वाटली नाही, पण मनात आदर मात्र तोच होता. बाय द वे, काय गप्पा मारल्या आम्ही तिथं हे सांगणारच आहे, पण ह्या गाण्यानंतर ऐकत रहा 95 माय FM. चलो अच्छा सुनते हैं.
हे होतं टायमिंग सेन्स. बरेच शिक्षक जे विद्यार्थीप्रिय शिक्षक असतात त्यांच्याकडे हा टायमिंग सेन्स जरा जास्त असतो आणि म्हणूनच ते विद्यार्थीप्रिय असतात. आमच्या वेळी पण असंच होतं. आमचे बरेच असे जे आठवणीतले किंवा खास शिक्षक जे आहेत त्या वेळी ते काहीतरी घेऊन आम्हाला मारत तर होते, सांगत तर होते, ऐकवत तर होते, पण ते कायम लक्षात राहायचं कारण तो इन्सिडेंट त्याला कनेक्ट केला गेलेला असायचा. सो असं हे आमचं त्याच्यावरचं बोलणं असतं. आता व्हॉइस ओव्हर्समध्ये व्हॉइस मॉड्युलेशन एक प्रकार असतो, म्हणजे तुमच्या आवाजाचा तुम्ही कसा उपयोग करता. माझा आत्ता मी जो बोलतोय तो नॉर्मल माझा आवाज आहे. माझ्या आवाजाला फार बेस नाही आहे, पण हां मला एखादा जर बेसी व्हॉइस ओव्हर द्यायचा. बेस म्हणजे काय, या पद्धतीनं जे बोललं जातं त्याला बेस म्हणतात. या बेसी व्हॉइस ओव्हर्समध्ये आपण बरेच व्हॉइस ओव्हर करू शकतो. हा झाला बेस. आणि अगदीच शार्पमध्ये मला बोलायचं असेल तर हा माझा शार्प आवाज आहे, ज्यामध्ये फार बेस नसतो किंवा फार मिडल पण आवाज नसतो. हां, आणि आत्ता मी जे बोलतोय तो माझा ओरिजिनल नॅचरल व्हॉइस ओव्हर आहे. बेसी आवाजात उर्दू कविता किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही अशा काही रील्स वगैरेमध्ये पण बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल की किंवा गुलजार साहेबांच्या बरेच कविता तुम्ही ऐकल्या असतील, तर त्यांचं ज्या पद्धतीनं व्हॉइस ओव्हर आहे किंवा त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे ते तुम्ही करू शकता की किसी मौसम का झोंका था जो इस दीवार पे लटकी तस्वीर तिरछी कर गया है. गए सावन में ये दीवारें यूं सिली नहीं थी, न जाने किस दफ़ा इनमें सीलन आ गई है, दरारें पड़ गए हैं और सीलन इस तरह से बहती है जैसे खुश्क रुखसारों पे गीले आंसू चलते हो. या पद्धतीनं बेसीमध्ये कवितेचंही करू शकता, एखाद्या जाहिरातीचंही करू शकता किंवा अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीनं पण तुम्ही व्हॉइस ओव्हर करू शकता. शार्पमध्ये कसा व्हॉइस ओव्हर कराल, शार्पमध्ये म्हणजे वरच्या आवाजात व्हॉइस ओव्हर एखादा करायचा आहे. सोलापुरात आलेली आहे आपली नवीन ह्युंडाई ॲक्टिवा 125G. पिते कमी आणि पळते जास्त. पेट्रोल. आता काही जणांचा चांगला ॲव्हरेज असू शकतो, माणसांचाही. पिते कमी पळते जास्त. हे असे हे व्हॉइस ओव्हर इंडस्ट्री आहे. ह्याच्यामध्ये आत्ता जेवढं बोललो तेवढ्याच प्रमाणात काम असतं आणि ह्या व्हॉइस ओव्हरचे डिपेंड्स कोण याचा व्हॉइस ओव्हर करतोय. काही जणांना 500 रुपये मिळतील, काही जण 5000 चार्ज करतील, काही जण 50,000 पण एवढ्या व्हॉइस ओव्हरसाठी चार्ज करतात, एवढ्याच व्हॉइस ओव्हरसाठी. सो ही फील्ड खूप चांगली आहे. अर्थात ह्याच्यामध्ये ठोकताळ कुठं नाही आहे की 2+2 4 किंवा हे गणित केलं म्हणजे मला इथं हे होईल, असं काही नाही आहे. इथं तुमच्या क्रिएटिव्हिटीला जेवढा तुम्ही वाव द्याल, तुम्ही जेवढं तेव्हा तुमच्या मेंदूला घासत बसाल तेवढा तुम्हाला जास्त स्कोप आहे. तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना रेडिओबद्दलची तुम्ही माहिती करून द्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा संगमेश्वर महाविद्यालय माननीय उपप्राचार्य सर आणि प्राचार्य सर डॉक्टर आनंद मोडेगावकर सर यांचं मी मनापासून आभारी आहे की आज मला या योग्य समजून इथं मला बोलावलं आणि सर्व गुरुजन वर्गांसोबत गप्पा मारण्याची ही संधी दिली. माझ्या बोलण्यामध्ये काही चुकलं असेल किंवा कोणाची मनं दुखावली असतील तर मनापासून माफी मागतो. आणि आवडलं असेल तर जरूर आपण परत भेटत राहूयात. किंवा या रिलेटेड माझ्यासोबत तुम्हाला काही बोलायचं असेल, काही विचारायचं असेल तर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम माय RJ अमृत किंवा RJ अमृत सर्च केला तरी मी आहे. डायरेक्ट तिथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रेडिओला कधी भेट द्यायची असेल तिथं येऊन पण तुम्ही लेटर देऊ शकता परमिशनचं, किंवा विद्यार्थ्यांना घेऊन यायचं असेल किंवा तुमच्या शाळेतल्या एखाद्या स्टाफला एखाद दिवस तुम्हाला प्लॅन करून यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त कधी येऊ शकता. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. आशा करतो की येणाऱ्या काळात इथून पुढं तुमच्या हाताखालून जाणारे स्टुडंट्स हे डेफिनेटली रेडिओची माहिती घेऊनच पुढं जातील ही आशा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. एक सूचना आहे, सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या सही संबंधीची सूचना आहे, पण त्याच्या अगोदर अमृत सरांचे आभार मानूयात. धन्यवाद सर. आपण